वासरापीठनीलये सरस्वती नमोस्तुते। वासरापीठनीलये सरस्वती नमोस्तुते। मनोजयं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुद्धमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। जय 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 हनुमान गोसाई। कृपा करो गुरुदेव नाई। जय 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 हनुमान गोसाई। जय 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 हनुमान गोसाई। गुरुदेव की नाई। कृपा करो गुरुदेव की नाई। मंगल भवन अमंगल हारी। मंगल भवन अमंगल हारी। द्रवहु सुदशरथ अजिरे बिहारी। द्रवहु सुदशरथ अजिरे बिहारी। मंगल भवन अमंगल हारी। मंगल भवन अमंगल हारी। मंगल भवन अमंगल हारी। मंगल भवन अमंगल हारी। द्रवहुसु दशरथ अजिर बिहारी। ग्रामदैवत संकट मोचन हनुमंतरायाच्या चरणी साष्टांग प्रणिपात करून आजच्या श्रीमद भागवताच्या सेवेला प्रारंभ। माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करून कथेला प्रारंभ। कथेसाठी उपस्थित सर्व मायबाप श्रोते मंडळी आणि तुम्हा श्रोत्यांच्या हृदयामध्ये विराजमान असणाऱ्या आत्मारामाला प्रथमतः व्यासपीठाकडून दंडवत। मला कथेला संगीताची साथ करणारे माझे सर्व सहकारी पॅडवादक हरिभक्तिपरायण रवी महाराज, गायनाची साथ माझ्या मंडळींची, तबलावादक हरिभक्तिपरायण सागर महाराज, तसेच आज विशेष करून उपस्थिती असलेले टाळ वाजवण्याची साथ करत आहेत महाराज गोविंद महाराज, ते देखील आज व्यासपीठावर उपस्थित आहेत। माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं जे गोड कार्य करत आहेत असे तुळजाई साऊंड सिस्टीम मंडप डेकोरेटर्स प्रथमेश भाऊ, सर्वांच्या चरणी व्यासपीठाकडून दंडवत। तुम्हाला वाटेल महाराजांना आमचं नावच घेतलं नाही, हो बरोबर आहे का नाही? संस्थेतले का तुम्ही पाठीमागे बसलेले, तुम्ही जे पाठीमागे बघताय तेच गावातलेच आहेत का? बरोबर, मला एवढे कधीच दिसले नाही। आज सुट्टी आहे शाळेला म्हणून का? बरं, हा हाफ डे,
धिंगाणा करायचा नाही हा, सगळ्यांनी शांत बसायचं. काय रे हो म्हणा. हा एवढ्या जोरात आवाज पण काढायचा नाही नंतर. आता काढला तर काढला. सर्व गावकरी मंडळी जे या भगवंताच्या भगीरथ कार्यामध्ये प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या सहकार्य करत आहेत आणि काल्यापर्यंत जे सहकार्य करत राहणार आहेत, कोणी अन्नदानाच्या रूपानं सकाळ सायंकाळ अन्नदानाच्या पंक्ती आहेत नाश्त्यासहित, कोणी देणगीच्या स्वरूपानं, कोणी श्रमदानाच्या स्वरूपानं जे हा मंडप झाडून काढतात, चटया अंथरतात, सर्वांच्या चरणी व्यासपीठाकडून साष्टांग दंडवत प्रणिपात करून कथेसाठी सुरुवात. सर्वात आधी मोठ्या प्रेमाने भजन करून बोलूया एकदा गोपाल कृष्णाला. भक्तों के राजा श्याम मेरे आजा, 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 श्याम मेरे आजा घन श्याम मेरे आजा, श्याम मेरे आजा घन श्याम मेरे आजा, श्याम मेरे श्याम मेरे आजा घन श्याम मेरे आजा, मेरे आजा घन श्याम मेरे आजा, भक्तों के राजा 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 श्याम मेरे आजा। राधा वाले आजा रे मीरा वाले आजा, राधा वाले आजा रे मीरा वाले आजा, रे राधा वाले राधा वाले आजा रे मीरा वाले आजा, राधा वाले आजा रे मीरा वाले आजा, भक्तों के राजा श्याम मेरे 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 आजा। मुरली वाले आजा रे बंसी वाले आजा, मुरली वाले आजा रे बंसी वाले आजा, रे मुरली वाले रे मुरली वाले आजा रे बंसी वाले आजा, मुरली वाले आजा ताली ताली वाजवायची सगळ्यांनी. हे बघा ताली वाजवायची अशी एक एक एक. हे मुरली वाले आजा रे बंसी वाले आजा, मुरली वाले आजा रे बंसी वाले आजा, भक्तों के राजा श्याम मेरे 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 आजा, भक्तों के राजा
कालपर्यंत भगवंताचं गोड चरित्र आपण श्रवण केलं. पांडव कुळातला राजा परीक्षिती अतिशय पुण्यवान आहे, नीतीनं चालणारा, धर्मानं चालणारा, पण डोक्यामध्ये कलीनं प्रवेश केला. रामकृष्ण हरी महाराज, मी बघितलंच नाही. या वर या. बस वागदरीवरून यादव महाराज पण आलेत. मागच्या वर्षी वागदरीवाल्यांनी खूप प्रेम दिलं. मस्त, एकदा टाळी वाजवा सगळेजण. वागदरी नंतर मग दहिटणा, नंतर मग आता यावर्षी तुमच्या इथे योग आला. अतिशय सुंदर गाव आणि सगळे भाविक लोक. त्याच्याकडे लक्ष देऊ नका, आता ते दिवसभर फुटणारच आहेत एकेकानं. ते मला वेळेची आठवण करून देणार आहेत. बरोबर 5 वाजले की मग ते इकडचा शेवटचा फुटणार. तोपर्यंत एक दर अर्ध्या तासानं फुटत राहणार. म्हणजे ऊन वाढलं की हळूहळू फुटतच असते. चला लक्ष इकडे द्या. त्या राजा परीक्षितीला एका साधूचा अपमान केल्यामुळं त्या साधूच्या मुलानं, शमीक ऋषीचा मुलगा शृंगी, त्या शृंगीनं शाप दिला. 7 दिवसात मरण पावणार आहे राजा. मग 7 दिवसात जो मरण पावणार आहे राजा, त्यानं मुक्ती मिळवण्यासाठी केलेले प्रयत्न, साधू संतांची भेट घेतली आणि एक संत भेटले त्यांना, एक साधू भेटले. त्या महापुरुषानं त्यांना उपदेश केला. त्या संताचं नाव, त्या साधूचं काय नाव? शुकाचार्य महाराज. शुकाचार्य महाराजांनी राजा परीक्षितीला उपदेश करायला सुरुवात केली आणि परीक्षिती राजा एक प्रश्न विचारू लागला. मरण जवळ आलेल्या व्यक्तीनं काय केलं पाहिजे म्हणजे त्याला मुक्ती मिळेल? सांगितलं मी, कलियुगामध्ये जर मुक्ती पाहिजे असेल आणि ती एकाच प्रकारची नाही, 4ही प्रकारची मुक्ती. काय म्हटलं पोरो मी? मुक्ती, नुक्ती नाही, मुक्ती. 4ही प्रकारची जर मुक्ती पाहिजे, स्वरूपता, सलोकता, सायुज्यता, हे अशा 4 प्रकारच्या मुक्त्या सांगितल्या. त्या 4ही प्रकारच्या मुक्ती फक्त आणि फक्त केवळ भजन केल्यानं मिळतात, नामस्मरण केल्यानं मिळतात. तुका म्हणे नामापाशी मुक्तीचारी, ऐसे बहुग्रंथी बोलिले. काल सांगितलं मी. मग राजानं अनेक प्रश्न विचारले. या सृष्टीची उत्पत्ती कशी झाली ते देखील सांगितलं. जेव्हा कोठेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, तिथं एक ढालगज निर्माण झाली, म्हणजे एक माया निर्माण झाली. ब्रह्मदेवाची उत्पत्ती. आणि ब्रह्मदेवानं या पृथ्वीवर अनेक साधूंना, सनत कुमारांना जन्म दिला, साधूंना जन्म दिला आणि मनु आणि शतरूपेला जन्म दिला. मनु आणि शतरूपेला, त्यांना दोघांना मानवी संस्कृती निर्माण करण्यासाठी पृथ्वीवर पाठवलं. मनु आणि शतरूपेनं 5 अपत्यांना जन्म दिला. त्यापैकी 3 मुली होत्या, आकुती, देवहूती आणि प्रसूती, आणि 2 मुलं होते, प्रियव्रत आणि उत्तानपाद. मुलींच्या कथा आपण काल पाहिल्या, आकुती, देवहूती आणि प्रसूती. आज मुलांच्या कथा पाहायच्यात आणि ठराविक नियोजित वेळेमध्ये आपल्याला भगवान श्रीकृष्णाचा जन्म देखील साजरा करायचा आहे. 2 मुलांची नावं सांगितले मी. एकाचं नाव प्रियव्रत आणि दुसऱ्याचं नाव उत्तानपाद. उत्तानपाद. त्यापैकी उत्तानपाद जो होता, उत्तानपाद या शब्दाचा अर्थ काय हो? पाद म्हणजे पाय आणि उत्तान म्हणजे वर. उत्तान म्हणजे वर. टीव्हीला रामदेव बाबाला किती जण पाहतात? रामदेव बाबाला कोणीच पाहत नाही. योग पाहतो पण सगळेजण रामदेव बाबाचे योगासनं
त्याच्यामध्ये उत्तान पादासन नावाचं एक आसन असते. उत्तान पादासन म्हणजे डोकं खाली करायचं आणि पाय वर करायचे, त्या स्थितीला उत्तान पाद असं म्हटलं जातं. तर ते उत्तान पाद या राजाचं नाव आहे. म्हणजेच काय, पाय वर असलेला त्याला उत्तान पाद म्हणायचं. प्रत्येक माणूस हा जन्मताच उत्तान पाद असतो. मी काय म्हणतोय लक्षपूर्वक आहे का? पुरुष मंडळीला जरी नाही कळालं लवकर तरी महिला मंडळीला, आमच्या माय मावल्यांना लवकर लक्षात येईल. माय जन्मताच प्रत्येक माणूस उत्तानपाद असतं. म्हणजे जन्मताच माणूस, बाळ कसं असतं, डोकं खाली पाय वर. म्हणजेच ही कथा फक्त त्या ग्रंथातल्या उत्तानपाद राजाची नाही, ही तुमची आमची सगळ्यांची कथा आहे. पुरुष असो महिला मंडळी असो, सगळेच जण जन्मताच उत्तानपाद आहेत. म्हणजे ही कथा फक्त त्या एकट्याची नाही, ही कथा तुमची आमची सगळ्यांची आहे. त्या उत्तानपादाला 2 बायका होत्या. सागर महाराज, त्या उत्तानपादाला 2 बायका होत्या. आणि सगळ्यालाच 2 बायका असतात बरं का यादव महाराज. असंच एका दिवशी सांगू लागलो कथेमध्ये, एक जण उठला, महाराज म्हणला घरची काय जेवण भाकर बंद करतात काय? घरी बायको गेल्यावर जेवण देणार नाही ना? 2-2 बायका म्हटल्यावर तिला कळालं दुसरी कुठे आहे कोण आहे सांगा म्हटल्यावर काय सांगा. पण सगळ्यालाच 2 बायका आहेत. मग पुरुषांनाच नाही, महिला मंडळीला सुद्धा 2 बायका आहेत. कोणत्या सांगतोय का? त्या उत्तानपादाला ज्या 2 बायका आहेत, त्या एकीचं नाव सुनीती आहे आणि दुसरीचं नाव सुरुची आहे. सुरुची. ती सुनीती म्हणजेच रवी महाराज, त्या सुनीतीलाच चांगली नीती असं म्हणतात. चांगली नीती. आणि सुरुची, सुरुची म्हणजे स्वैराचार करणारी बुद्धी. स्वैराचार करणारी बुद्धी. अशा 2 प्रकारच्या 2 बायका आहेत त्या उत्तानपादाला देखील आणि तुम्हा आम्हाला सगळ्यांना देखील. सगळ्यांना. त्या दोघींपासून एक मुलगा होता. दोघींपासून. आजी, त्या लहान बाळाला तुम्ही कथा सांगितली की नाही लहानपणी? एक होता राजा, त्याला होत्या 2 राण्या. एक होती आवडती आणि एक होती नावडती. हा, मग तीच कथा आहे. तीच कथा आहे. त्या दोघींना देखील एक मुलगा होता. त्या सुनीतीचा मुलगा जो आहे त्याचं नाव ध्रुव बाळ आणि सुरुची जी आहे तिचं मुलाचं नाव उत्तम आहे. उत्तम. लहान मुलं मध्ये मध्ये उठून जायचं नाही रे. आणि मध्ये जर उठून जायचं असेल तर पाठीमागं बसायचं. आत्ताच सांगायलो बघा, मारण्यासाठीच बाबांना ते हत्या काय ते लाकूड आणले बघा. शांत बसायचा. जो उत्तम आहे ती लहानी पत्नी त्या राजाची सुरुची आवडती होती. आवडती. आणि त्या आवडतीचा मुलगा उत्तम खूप लाडका होता. त्या उत्तानपाद राजाचा खूप लाडका. सगळे लाड पुरवायचा राजा. पण जी सुनीती आहे, सुनीती, तिचा राजा तिरस्कार करायचा. पहा ना तुम्ही, माणसाचं आपलं सगळ्यांचं तसंच असते. जी चांगली बुद्धी असते, चांगली बुद्धी, माणूस त्या चांगल्या बुद्धीचं काही ऐकत नाही. आणि वाईटाचं, जी स्वैराचार करायला लावणारी आहे, तिचं आपण सगळं ऐकतो. चांगली बुद्धी, त्याला सद्सद विवेक बुद्धी आपण म्हणतो. ती बुद्धी म्हणते चांगलं काम कर, वाईट करू नको. पण माणसाचा कल हा चांगले काम कमी आणि वाईटाकडच जास्त असतो. माणसाचा कल प्रत्येक. स्वैराचार आवडतो माणसाला, चांगली बुद्धी आवडत नाही. राजा देखील त्या चांगल्या नीतीचा म्हणजे सुनीतीचा तिरस्कार करायचा आणि योगायोगानं मग तिच्या मुलाचा देखील तिरस्कारच करायचा. तो ध्रुव बाळ त्याला आवडायचा नाही, पण उत्तम मात्र जास्त आवडायचा. एके दिवशीची गोष्ट, लहान मुलं अंगणामध्ये खेळत होते आणि त्या खेळत असलेल्या मुलांनी पाहिलं राजा सिंहासनावर बसलेला आहे. लहान मुलं एकमेकाला म्हणायला लागले, अरे उत्तम, तुझे बाबा बघ सिंहासनावर बसले. उत्तम म्हटला, माझे बाबा आहेत, मी बाबाच्या मांडीवर जाऊन बसणार. उत्तम धावत निघाला आणि राजाच्या मांडीवर जाऊन बसला. तेच पाहिलं ध्रुव बाळानं आणि ध्रुव बाळ सुद्धा म्हटला, मी सुद्धा माझ्या बाबाच्या मांडीवर जाऊन बसणार, मी सुद्धा. दोघांचा बाप एकच आहे. पण उत्तम जाऊन मांडीवर बसला आणि ध्रुव बाळ
धावत निघाला, धावत बाबाकडं मांडीवर जाऊन बसणार. त्याच वेळेला त्याची जी लहानी आई होती सावत्राई, ती सुरूची धावत आली आणि लाथ मारून त्या ध्रुव बाळाला बाजूला पाडलं. लाथ मारून, आई मला मारू नको ग, मारू नको. ध्रुव बाळ ओरडला, पण त्या सुरूचीनं बापाच्या मांडीवर नाही बसू दिलं त्या ध्रुव बाळाला. नाही, अरे तुझा अधिकार नाही, तुझा अधिकार नाही. तुला जर बापाच्या मांडीवर बसायचं असेल तर अगोदर त्याचं तुला प्रिय व्हावं लागेल, प्रिय व्हावं लागेल. चल चालता हो इथून. हाकलून दिलं त्या ध्रुव बाळाला, हाकलून दिलं. रडत रडत तो 5 वर्षाचा ध्रुव बाळ आपली आई सुनीती, त्या सुनीतीकडे आला आणि सुनीती आईजवळ रडू लागला. आई मला बापाच्या मांडीवर बसायचंय ग, बापाच्या मांडीवर बसायचंय, मला त्याचं लाडकं व्हायचंय, मला त्याचं प्रिय व्हायचंय. सुनीती होती ती चांगली बुद्धी. अरे या बापाचं काय लाडकं होतोस, जो नासक्या देहाचा, सडक्या देहाचा आहे. तुम्ही आम्ही सगळे नासक्या देहाचे. या बापाच्या मांडीवर बसून काय उपयोग, जो अजर अमर अविनाशी बाप आहे तो देव, त्या देव बाप्पाचा लाडका हो आणि त्याच्या मांडीवर बस. माणसानं त्याचं लाडकं व्हावं, त्याचं लाडकं व्हावं. आई कुठं असतो का देव बाप्पा? बाळा देव बाप्पा वनात जावं लागतं त्याच्यासाठी भेटण्यासाठी. मी वनात जाईल आई, वनात जाईल. बाळा त्याच्यासाठी खूप दिवसापर्यंत तप करावं लागेल, खूप दिवस तुला माझ्यापासून दूर राहावं लागेल. माझ्यापासून दूर राहायचा विषय असा काढला आईनं. त्यावेळेला तो 5 वर्षाचा ध्रुव बाळ मग मात्र रडू लागला. आई अगं मी जन्मलो तेव्हापासून अजून तुझ्यापासून एक क्षणभर देखील दूर राहिलो नाही, आता कसं तुला सोडून जाऊ? नाही आई मला पाठवू नको वनात. बाळा तुला जर देवबाप्पाचं लाडकं व्हायचंय आणि त्या देवबाप्पाच्या मांडीवर बसायचंय तर तुला मला सोडून जावं लागेल. नाही आई मला पाठवू नको वनात. नाही आई, बस लहानपणापासून तू मला चालायला शिकवलं, बोलायला शिकवलं, पाटावर बसून घास भरवला आई, पण आता मात्र तू मला दूर करतेस. नको आई नको. बालपणाची आठवण काढून ध्रुव बाळ रडायला लागला. तेरी उंगली पकड़ के चला ममता के आंचल में पला, तेरी उंगली पकड़ के चला ममता के आंचल में पला। माँ मेरी माँ मैं तेरा लाडला, माँ मेरी माँ मैं तेरा लाडला। बालपणाची आठवण काढून ध्रुव बाळ रडतोय. आई तुझ्या बोटाला धरून चालायला शिकलो, तेरी उंगली पकड़ के चला ममता के आंचल में पला. ध्रुव बाळ तयार होत नाहीये भगवंताची उपासना करण्यासाठी, तप करण्यासाठी. आईनं निष्ठुर होऊन सांगितलं, बाळा. भिंतीकडे तोंड करून उभं राहिली ती सुनीती, आपल्या बाळाकडे पाहत नाहीये आणि सांगितलं, निष्ठुर होऊन सांगितलं, जर तू माझं ऐकणार नशील तर मी माझं तोंड सुद्धा तुला दाखवणार नाही, तोंड सुद्धा. ध्रुव बाळानं निर्धार केला, बस जर आई आपल्याकडं पाहणार देखील नाही मग आपला काय उपयोग. आई हा तुझा ध्रुव बाळ तुला वचन देतोय, देव बाप्पाला प्रसन्न करून घेतल्याशिवाय हा ध्रुव बाळ सुद्धा तुला आता तोंड दाखवणार नाही, परतच येणार नाही, परतच येणार नाही. निघाला ध्रुव बाळ, पण आईला म्हणतोय, आई एकदा बघ ना माझ्याकडं, एकदा बघ, डोक्यावरून हात फिरव माझ्या आणि आशीर्वाद दे. बस तो 5 वर्षाचा ध्रुव बाळ आईच्या पाया पडला, आईचं दर्शन घेतलं, नमस्कार केला आणि देव बाप्पाला भेटण्यासाठी, देव काय असतो, कोणाला देव म्हणतात ते सुद्धा माहित नाही ध्रुव बाळाला. पण ध्रुव बाळ निघाला, राजवाडा सोडला, राजवैभव सोडलं आणि जंगलाच्या दिशेनं 5 वर्षाचा ध्रुव निघाला. 5 वर्षाचा. पहा दिवस मावळला, अंधार झालेला आहे आणि घनदाट जंगलामध्ये तो ध्रुव पोहोचला. घोर अरण्य, रातकिड्यांचा आवाज, जंगली श्वापद, वाघा सिंहाच्या डरकाळ्या येत आहेत, पण भ्याला नाही तो, कारण मनामध्ये ठाम निश्चय, देवाला भेटायचंय. रात्र झाली, भूक लागली, एका झाडाखाली थांबला, काही फळं खाल्ले आणि उशाला दगड घेऊन
तो 5 वर्षाचा ध्रुव झाडाखाली झोपी गेला, झाडाखाली झोपी गेला. पण जेव्हा एका साधूला कळालं, मी नेहमी म्हणतो जगाची जर सगळी चिंता असेल, देवानंतर जर कोणाला चिंता असेल तर ती साधूला आणि संतांना आहे, संतांना. एक साधू डोक्यावरून हात फिरवत आहेत ध्रुवबाळाच्या. ध्रुवबाळ उठून बसला. कोण तुम्ही, कोण तुम्ही? अरे बाळा, मला नारद म्हणतात. नारद? नारदजी तुम्ही? तू कोण? मी ध्रुव बाळ. बाळ ध्रुव म्हणतात मला. अरे कशासाठी एवढ्या जंगलामध्ये आलास? मी देवबाप्पाला भेटायला आलोय. किती बालबोध आहे, 5 वर्षाचा आहे, अजून कशाचं ज्ञान नाही, भीती काय असते माहित नाही. मी देवबाप्पाला भेटायला. अरे देवबाप्पाला भेटणं एवढं सोपं नसतं बाळा, मला भेटायचंय, मी वाटेल ते करीन, पण मी देवबाप्पाला भेटणार. अरे त्यासाठी खूप तप करावं लागतं. करीन ना, मी करीन. एवढं सोपं नसतं. कितीही अवघड असलं तरी मी ध्रुवबाळ सांगतोय, कितीही अवघड असू द्या, मी तप करायला तयार आहे. त्याचा ठाम निश्चय पाहिला आणि नारदजीला त्याची दया आली. नारदजीनं एक मंत्र सांगितला त्याला, ओम नमो भगवते वासुदेवाय. तो मंत्र त्यांच्याकडून घेतला आणि साधूची कृपा झाल्यावर काही अवघड आहे? साधूची कृपा झाल्यावर बस. ध्रुवबाळ साधना करतोय. 3 महिने तप केलं म्हणतात. 3 महिने ध्रुवबाळानं 1 महिना फळं खाऊन केलं, 2रा महिना फळं सोडून दिले, पाणीच पिला फक्त ध्रुवबाळ. 3ऱ्या महिन्यामध्ये उपवासी राहून केलं आणि 4था महिना सुरू होताना ध्रुवबाळानं श्वास देखील रोखून धरायला सुरुवात केली. श्वास सुद्धा घ्यायचा नाही. एवढं कठोर तप करायचे ज्याचे त्याच्या पद्धती आहे. असं नाही म्हणणार मी की तुम्ही असं एवढं कठोर तप करा, पण आपले तप पहा ना, आपलं तप कसं असते. उपवास धरतो आपण, उपवास धरतो बाबा, पण रोज जेवढं जेवणात खातो त्याच्यापेक्षा दुप्पट खाऊन उपवास धरतो आपण. मग आपलं तप असं आहे आपलं. खरंच तो देव पावेल का हो? एकादश जरी असली तरी टोपलं भर लागते खायला, टोपलं भर, परात भर नाही, टोपलं भर. 3 महिने साधना केली, कठोर तप केलं आणि त्या नारदजीनं दिलेल्या त्या मंत्राचा जप केला. मंत्र जपामध्ये फार मोठी ताकद आहे. मंत्रामध्ये फार मोठी ताकद आहे. तो पण श्रद्धेनं जप केला तर ताकद आहे. श्रद्धापूर्वक जप करावा. कोणी करतं गुरुच्या मंत्राचा जप करतं, गुरुमंत्र दिलेला असतो, गुरुमंत्राचा जप करतं. कोणी रामकृष्ण हरीचा करतं, कोणी रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा म्हणतं, कोणी हरे राम 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 हरे हरे म्हणतं. ओम नमो भगवते वासुदेवाय करा तुम्ही. ज्याला जो कोणी ज्याचं त्याचं दैवत वेगळं, कोणी कोण्या देवाला मानेल, कोणी कोण्या देवाला, पण सगळं त्या एकाच्याच खात्यामध्ये जातं बरं का. सगळी तुम्ही कितीही नावानं हाका मारा, त्या हाका एकापर्यंतच पोहोचतात. तो एकच आहे. आपण मानतो वेगवेगळे, तो एकच आहे. कोणताही मंत्र जाप करा, पण तो श्रद्धापूर्वक असला पाहिजे, श्रद्धापूर्वक. ध्रुवबाळानं 3 महिन्यात देवाला यायला भाग पाडलं, समोर देवाला यायला. आपलं तसं नसते. आपले 3 वर्षे झाली, 30 वर्षे झाली, काहीला 50 वर्षे बी होऊन गेले, मंत्राचा जाप करतात, पण अजून ते देव आपल्या स्वप्नात सुद्धा आला नाही. यादव महाराज स्वप्नात सुद्धा नाही आला का कोणाच्या? मला सांगा. स्वप्नामध्ये सगळं येतं, देव सोडून सगळे दिसतात नाही स्वप्नामध्ये. हो, आपला जप असते ना, सासूबाई जप करीत बसती आणि सुनबाई स्वयंपाक घरातून येते, सांगते सासूबाईला, सासूबाई जरा शेजारणीकडे जाऊन येते, गॅसवर दूध तापायला ठेवले, त्या दुधाकडे लक्ष द्या. सासू अशी दरवाजाच्या समोर बसती आणि किचन ओट्यावर दूध असते तापायला ठेवलेलं. सासूबाई एका हातानं माळ वडतात की नाही तुमच्याकडं? माळ वडायची माय, रामकृष्ण हरी, एक मणी तुळशीचा ओढायचा माळेचा आणि रामकृष्ण हरी म्हणायचं. रामकृष्ण हरी. सुनबाई गेली निघून शेजारणीकडे गप्पा मारायला आणि गॅसवर दूध तापत ठेवलेलं आहे समोर. बघायली सासू, अर्ध लक्ष त्या माळीवर आणि अर्ध लक्ष दुधावर. रामकृष्ण हरी. सुनबाई गेलेली पाहिली आणि ती बाजूला बसलेली मांजर म्हणली, आता जमलं, दूध प्यायला भेटणार मला. आली मांजर आली, दरवाजापर्यंत गेली, पण सासूला उठता कुठे यायले? मंत्राचा जप चालू ना, रामकृष्ण
रामकृष्ण हरी. एक एक पाऊल मांजर जशी पुढं पुढं चालायला लागली तसा तिच्या माळीचा वेग ओढण्याचा वाढला. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. ती मांजर एक एक पाऊल पुढं आणि तिचा जाप तसा वाढायला. रामकृष्ण, रामकृष्ण हरी. गेली पातेल्याजवळ, मध्ये तोंड घालणार राम, जम्माळ धरली मारली फेकून मांजरीच्या गळ्यात. तेव्हापासून मांजर माळकरी झाली. असा आपला जप असते, असा आपला जप आहे. म्हणूनच माऊलींनी सांगितलं, चित्त नाही नामी तरी ते व्यथा, चित्त नाही नामी तरी ते व्यथा, चित्त नाही नामी तरी ते व्यथा, चित्त नाही नामी तरी ते व्यथा. आपला जप असा आहे, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. म्हणून चित्त तिथं असलं पाहिजे. चित्त असं चित्त एकाग्र करून त्या ध्रुव बाळानं 3 महिने जप केला. काही दिवस फळं खाऊन केला, काही दिवस फळं सोडून दिले, फक्त पाणीच ग्रहण करायचा, पाणीही सोडून दिलं. आणि श्वास सुद्धा ध्रुव बाळानं रोखून धरायला सुरुवात केली. श्वास सुद्धा रोखून धरला, श्वास सुद्धा घ्यायचा नाही. त्यावेळेला या सगळ्या सजीव सृष्टीचा दम कोंडायला सुरुवात झाली आणि सगळ्या देवी देवतांनी विनंती केली नारायण भगवंताची, हो महाराज, तो ध्रुव बाळ तुमचा 3 महिन्यापासून तप करतोय, त्याला एकदा भेट द्या. देव निघाले, देव निघाले आणि त्या जंगलामध्ये जेवढे काही मोठे मोठे साधू संत होते, साधू ऋषी मुनी जपी तपस्वी, सगळ्यांना विचारायला लागले, अरे ध्रुव बाळ कुठे आहे? ध्रुव, त्याला का माहित नव्हतं देवाला? तरी सुद्धा मुद्दाम विचारतायत. मुद्दाम कशामुळं? त्या 5 वर्षाच्या ध्रुवाचा स्वतः प्रचार केला. प्रचार सगळ्यांना माहित व्हावं की ध्रुव कोण आहे. ध्रुव कोण आहे? ज्याला देव शोधत आलाय, देव शोधत आला तो ध्रुव बाळ. त्या ध्रुव बाळाच्या समोर देव उभे राहिले आणि ध्रुवाला सांगितलं, ध्रुवा डोळे उघड. ध्रुव बाळानं डोळे उघडले आणि ध्रुव बाळानं विचारलं, तुम्ही कोण? ध्रुव बाळ स्वतः देवाला विचारतोय, तुम्ही कोण? अरे ज्याला भेटण्यासाठी तू आजपर्यंत तप करत होतास तो देव बाप्पा मीच तर आहे, मीच तर आहे. ते म्हणलं, मला ओळख नाही तुमची. स्वतः देवाला म्हणतोय मला ओळख नाही तुमची आणि त्याला काही माहीतच नाही ना माझ्या. तेव्हा भगवान नारायणाने आपल्या हातातला तो कपोल शंख, शंख त्याच्या गालाला लावला आणि त्याला ब्रह्मज्ञानाची प्राप्ती झाली. ब्रह्मज्ञानाची. आणि ब्रह्मज्ञानाची प्राप्ती झाल्यावर तो ध्रुव बाळ, हो तो ध्रुव बाळ भगवंताची स्तुती करू लागला. भगवंताची स्तुती. हो, योंत प्रविश्य मम वाच मिमां प्रसुप्ता संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना अन्यांश हस्तचरण श्रवणत्वगादीन प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. हे भगवंता, हे प्रभू, तुम्ही सर्व शक्तिमान आहात, सगळे शक्ती संपन्न आहात आणि तुम्हीच तर माझ्या हृदयामध्ये अंतःकरणामध्ये प्रवेश करून तुमच्या तेजानं माझ्या वाणीला प्रदीप्त केलंय, जागृत केलंय आणि तुम्ही अंतर्यामी आहात. मी तुम्हाला प्रणाम करतो. ब्रह्मज्ञान प्राप्त झालं ध्रुव बाळाला आणि भगवंताला त्यानं नमस्कार केला आणि भगवंतानं विचारलं, बाळा काय पाहिजे रे, कशासाठी तप केलंस एवढं? आता 5 वर्षाचा ध्रुव बाळ, त्याला काय मागावं हे सुद्धा माहित नाही. त्यानं सांगितलं झालेला प्रसंग, मला माझ्या बापाच्या मांडीवर बसायचं होतं पण माझ्या सावत्राईनं मला लाथ मारून हाकलून दिलं, लाथ मारून. म्हणून मला बसायचंय तुमच्या मांडीवर. मला अशा जागेवर बसायचंय जिथून मला कोणी उठ म्हणणार नाही, मला कोणी उठवणार नाही. माझ्या आईच्या सांगण्यावरून मी हे तप केलं. त्यावेळेला तो दयाळू असलेला भगवंत कीव आली ध्रुव बाळाची आणि त्याला एक असं स्थान दिलं, एक सेपरेट ग्रहच देऊन टाकला. ग्रहच त्याला ध्रुव तारा असं म्हणतो आपण. ध्रुव तारा. त्याला अढळपद दिलं म्हणतात, असं म्हणतात. अढळपद दिलं आणि ध्रुव बाळ मग तिथून घरी आला. साधू संतांनी वर्णन केलं, अढळपती बाळ्या बैसवेला ध्रुव, अढळपती बाळ्या बैसवेला ध्रुव, अढळपती बाळा बैसविला ध्रुव, अढळपती
अढळपती बाळा बैसविला ध्रुवा अढळपदी बाळ बैसविला ध्रुव शिराचा सागर उपमन्य. त्या उपमन्यूची देखील गोड कथा आहे, पण ती कथा ती भागवताच्या बाहेर जाऊन सांगावी लागते. त्यासाठी मला भागवत कथाच सांगायची. उपमन्यूची कथा देखील अशीच आहे. त्या उपमन्यूला फक्त एक वाटीभर दूध पाहिजे होतं, वाटीभर दूध. त्यानं वाटीभरच दूध मागितलं देवबाप्पाला, कारण त्याची घरची गरीब परिस्थिती. पिठाचं पाणी करून पाजायची आई त्याची, पिठाचं पाणी. पण त्यानं एका श्रीमंताच्या घरी दूध पाहिलं, खरं दूध. मग त्याला कळालं खरं दूध असं असते. मग आईकडे त्यानं हट्ट केला, आई मला तसंच दूध पाहिजे. पण आई म्हटली बाळा आपली गरीब परिस्थिती रे, देवानं आपल्याला गाय नाही दिली, मग दूध कुठून येणार? या वाटीभर दुधासाठी बाळा मी तुला पिठात कालवून देते रे, पीठ कालवून पाणी देते, त्यालाच दूध म्हणते. आई मला दूधच प्यायचंय. मग त्यानं तप केलं आणि भगवंताला एक वाटीभर दूध मागितलं होतं, दूध. पण तो कनवाळू कृपाळू असलेला दयाळू असलेला भगवंत त्यानं अख्खा सागर दिला, सागर, क्षीराचा सागर. एवढा तो भगवंत दयाळू आहे. पुढं त्याच ध्रुवाच्या वंशामध्ये अंग नावाचा राजा झाला, बेन नावाचा राजा झाला, पृथू नावाचा राजा झाला. असे अनेक राजे झाले. हा पृथू नावाचा राजा जो आहे हाच भगवंताचा 9वा अवतार आहे. पृथू, त्या पृथू राजानं या पृथ्वीचं दोहन केलं, पृथ्वीचं दोहन केलं आणि ही पृथ्वी सुपीक बनवली, शेती योग्य बनवली, शेती योग्य. त्या पृथू राजाची पत्नी होती आर्ची. पृथू राजाची पत्नी आर्ची. या पृथू राजानं ही पृथ्वी शेती योग्य बनवली, म्हणूनच या धरतीला आपण पृथ्वी म्हणतो. त्याच्या नावावरूनच या धरतीला, या धरणी आईला आपण पृथ्वी असं म्हणतो. चला, त्या पृथ्वीराजानं 100 अश्वमेध यज्ञ केले आणि अश्वमेध यज्ञ केल्याच्या नंतर देव प्रसन्न झाले. आणि देव प्रसन्न झाल्यावर त्यांनी सांगितलं अरे आता यज्ञ करत बसू नको, फक्त एकच यज्ञ चालव, एकच. तो म्हणजे कोणता? नामजप यज्ञ. नामजप यज्ञ तो यज्ञ असा आहे, नामजप यज्ञ तो परम पावन, बाधू न शके स्नानादी कर्म, नामे पावन धर्माधर्म. काहीच करायची गरज नाही. न लगती सायास जावे वनांतरा. भगवंताचं नाम घेणं एवढं सोपं आहे. नामजप यज्ञ तो परम पावन, बाधू न शके स्नानादी कर्म. सांगितलं मी, स्नान सुद्धा करायची गरज नाही. उठलो तेव्हापासून झोपेतून उठल्याबरोबर भगवंताचं नामस्मरण करायला सुरुवात करता येते. झोपेतून उठल्याबरोबर अंथरुणावर उठून बसायचं आणि अंथरुणावर उठून बसल्यावर जाग्यावरच भगवंताचे हात जोडायचे आणि तळ हाताकडे पाहून म्हणायचं कराग्रे वसते लक्ष्मी, करमूले सरस्वती, करमध्ये तु गोविंदम, प्रभाते कर दर्शनम. हाताचं दर्शन घेतल्यावर जमिनीवर पाय ठेवायच्या अगोदर या धरती आईला नमस्कार करायचा, वंदन करायचं आणि क्षमा मागायची. हे माते, मी आता तुझ्यावर पाय ठेवणार आहे. त्यावेळेला तिला नमस्कार करायचा. तळ हाताचं वंदन झाल्यावर धरती आईला नमस्कार. समुद्र वसणे देवी, पर्वतस्तन मंडले, विष्णुपत्नी नमस्तुभ्यं, पादस्पर्श क्षमस्व मे.
प्रत्येक वेळेला तुम्हाला नामस्मरण करता येते. नामस्मरण म्हणून म्हटलं, न लगती सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. पहा, आपले जे चरण आहेत, चरण, हे चरण आपल्याला मंदिरापर्यंत घेऊन येतात. चरण आपल्याला मंदिरापर्यंत आणतात, पण आपलं आचरण जर शुद्ध असेल तर देवाला आपल्यापर्यंत घेऊन येतं. आपले चरण आपल्याला मंदिरापर्यंत नेतात, पण आपलं आचरण जर चांगलं असेल तर ते आचरण देवाला आपल्यापर्यंत आणतं. म्हणून नामस्मरण करत चला, आणि नामस्मरणामुळं माणसाचं आचरण शुद्ध होण्याला मदत होते. हो, चला पुढं. त्या पृथुराजाच्या वंशामध्ये विजेताश्व, हरिअश्व, धूम्रक्रोश, वक्र, अंतर्धान, हवीरधान, प्राचीन बर्ही असे अनेक राजे झाले. प्रचेता नावाचा एक राजा झाला. त्या प्राचीन बर्हीचं पुरंजन आख्यान नावाचा एक ग्रंथ आहे, तो फार प्रसिद्ध आहे. त्या प्राचीन बर्हीला यज्ञ करायची आवड होती. यज्ञ करायची, दर महिना झाला, 2 महिने झाले की यज्ञ करायचा, आणि त्या यज्ञाच्या निमित्तानं पशूंचा बळी द्यायचा. पशूंचा बळी द्यायचा. पण नारदांनी उपदेश केला, अरे निष्पाप जीवांचे बळी का देतोस? काय साध्य होणार आहे? जर भगवंताची प्राप्ती करायची तर नामस्मरण कर. ज्या प्राण्यांचा बळी देतोयस त्यांच्यात सुद्धा देवच आहे. सगळ्या सृष्टीमध्ये, चराचरामध्ये तोच आहे. जो परमात्मा आहे त्याचाच अंश रूपानं आपल्या शरीरात देखील वास आहे, आत्म्याच्या रूपानं. मग त्यांना मारू नकोस. हो, अशी उत्तानपादाच्या वंशाची कथा आहे. आता आपल्याला त्या स्वयंभू मनूचा दुसरा मुलगा, काय नाव त्याचं? मी एकाची कथा सांगितली आता, उत्तानपादाच्या वंशाची. स्वयंभू मनूला 2 मुलं झाले होते. उत्तानपादाची कथा सांगितली. एक तुम्ही सांगा आता त्याचं नाव, मी कथा सांगतो पुढची. अजय, नाव सांग की. कालपासून मल्लाच विचारायला मुर्दा म्हणील. तुला कशाला बोलवलं बापू? त्याला 2 मुलं झाले माहिती, उत्तानपाद आणि प्रियव्रत. त्या प्रियव्रताचं चरित्र ऐकायचं. एकदा मोठ्या प्रेमाने भजन करू आणि पुढची कथा ऐकू. राधे राधे बोला, राधे राधे. सगळ्यांनी टाळी वाजवायची बरं का, पुरुष मंडळी, महिला मंडळी, लहान मुलं, सगळ्यांनी. राधे राधे बोलो, राधे राधे, 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 राधे राधे बोलो, राधे राधे. हम भी बोले राधे राधे, तुम भी बोलो राधे राधे, बोल राधे राधे, तुम भी बोलो राधे राधे. हम भी बोले राधे राधे, तुम भी बोलो राधे राधे. बोले राधे राधे, तुम भी बोलो राधे राधे. कान्हा की बंसी से आए पुकार, कान्हा की बंसी से आए पुकार, कान्हा की बंसी से आए पुकार, कान्हा की बंसी से आए पुकार. राधे 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 राधे, राधे राधे बोलो, राधे
बोले राधे राधे, साधू बोले राधे राधे, संत बोले राधे राधे। या माईकला थोडासा आवाज दे त्या माईकला. साधू बोले राधे राधे, संत बोले राधे राधे, साधू बोले राधे राधे, संत बोले राधे राधे। जमुना की लहरों से आए आवाज, जमुना की लहरों से आए आवाज, जमुना की लहरों से आए आवाज, जमुना की लहरों से आए आवाज। राधे 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 राधे, राधे राधे बोलो 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 राधे राधे। राधे राधे मन राधे राधे, राधे राधे मन राधे राधे, राधे राधे बोलो राधे राधे, राधे राधे बोलो राधे राधे, 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 बोलो राधे राधे। बोलो राधे राधे। बोलिए कृष्ण कन्हैया लाल की जय 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 श्री राधे, जय जय श्री राधे, जय जय श्री राधे श्याम। या सृष्टीवर मानवी सभ्यता, मानवी संस्कृती कशी उदयास आली आपण ते पाहतोय. स्वयंभू म्हणू त्याचे 5 अपत्य, 3 मुली आणि 2 मुलं पैकी एकाची कथा आपण उत्तानपादाची ऐकली. दुसरी प्रियव्रताची कथा ऐकतोय. प्रियव्रत, मी उत्तानपाद या शब्दाचा अर्थ सांगितला. उत्तानपाद, पाद म्हणजे पाय, उत्तान म्हणजे वर, वर पाय ज्याचे आहेत त्याला उत्तानपाद म्हणायचं. तसंच प्रियव्रत त्याला म्हणायचं ज्याला व्रत प्रिय आहे तो व्रत प्रिय. याला व्रताची आवड. पण व्रत कोणतं? तर चांगलं भलं करण्याचं व्रत ज्याला आवड आहे, म्हणजेच लोकांचं भलं करण्याचं ज्याचं काम आहे, त्याची आवड आहे, त्याला प्रियव्रत म्हटलं. व्यास महाराज वर्णन करतात प्रियव्रताचं. प्रियव्रतो भागवतो आत्मा राम कथौ मुने ग्रहे स्मतयन्मूला कर्मबंध पराभवा. तो प्रियव्रत जो आहे वैराग्य वृत्तीचा आहे, वैराग्य वृत्तीचा. अंगामध्ये वैराग्य आहे. त्याला त्याचे वडील स्वयंभू मनू, त्या मनूनं सांगितलं बाळा आता लग्न कर. ते म्हणलं बाबा मी लग्न करणार नाही. अरे तुझे आजोबा म्हणजे माझे वडील ब्रह्मदेव, त्या ब्रह्मदेवानं आपल्याला जन्मालाच याच्यासाठी घातले की आपण लग्न करावं आणि पृथ्वीवर संतान उत्पत्ती करावी, माणसं वाढले पाहिजे. ब्रह्मदेवाचा एकच हेतू होता, माणसं वाढले पाहिजे पृथ्वीवर. पण प्रियव्रत म्हणला मी लग्न करणार नाही बाबा. म्हणला लग्न कर. म्हणला संसार चांगला नाही, मला संसारच करायचा नाही. संसाराच्या जर मी मोहात अडकलो तर देवाची भक्ती करू शकणार नाही. प्रिय त्या स्वयंभू मनूला वाटलं आपला मुलगा असं ऐकणार नाही. आपण म्हणतो ना घरातल्या एखाद्या पोराला लग्न कर रे बाबा, ते म्हणते मी नाही लग्न करणार. मग आपण घरातल्या एखाद्या पाहुण्यातल्या वडीलधाऱ्या माणसाला बोलवतो आणि मग त्याच्या हाताने त्याची समजूत काढतो, मग ते लग्नाला तयार होते. मग स्वयंभू मनूला देखील वाटलं आपण समजावून सांगण्यापेक्षा आपल्या बाबाला म्हणजे ब्रह्मदेवाला बोलवावं. ब्रह्मदेवाला बोलविलं आणि बैठक बसली. त्या प्रियव्रताला समजून सांगू लागले ब्रह्मदेव, अरे संसार कर आणि संसारात राहून भगवंताचं नामस्मरण कर, तुला मुक्त होता येईल. ते म्हणलं असं थोडंच आहे. म्हणले असंच आहे. म्हणून तर माऊलींनी हरिपाठात सांगितलं असोनी संसारी जिभे वेगो
संसारी जिभे वेगो करी वेदशास्त्र उभारी बाह्या सदा वेदशास्त्र उभारी बाह्या सदा वेदशास्त्र उभारी बाह्या सदा हरि मुखे मना हरि मुखे मना हरि मुखे मना हरि मुखे मना ताड़ी ताड़ी हरि मुखे मना हरि मुखे मना हरि मुखे मना हरि मुखे मना पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी हरि मुखे मना हरि मुखे मना पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी ब्रह्मदेव आपल्या नाताला समजावून सांगतायत त्या प्रियवत्ताला, अरे संसारात राहा आणि संसारात राहून भगवंताचं नामस्मरण कर. असोनी संसारी जिभे वेगो करी. तिकडे एक जण पहा बरं त्याच्याकडे कोण बाहेर मला बोलवायला खेळायला. संसार, जे जे लोक या संसारामध्ये अडकले बाबा, या संसारातल्या मायेमध्ये असे गुरफटून गेले, गुरफटून. पण भलं केलं त्या साधू संतांनी, निदान एक मुक्तीचा मार्ग नामस्मरण आपल्याला दाखवला. नाही तर आपल्याला यातून तरण्याचा मार्ग दुसरं कोणी दाखवणार नसतं. मला एक सांगा, एक प्रश्न विचारतो, माणसानं संसारात राहावं का संसार माणसाच्या डोक्यात राहावा? झोपल्या का काय? माणसानं संसारात राहावं का संसार माणसाच्या डोक्यात राहावा? बरं जाऊ दे, हे सोडा बाजूला. नावेनं पाण्यात राहावं, नावेनं पाण्यात राहावं का पाणी नावेत राहावं? आता कळलं? पुरुष मंडळी, नावेनं, नाव माहिती आहे तुमच्याकडे, तळ आहे जवळच, त्याच्यामुळं नाव असेल एखादे बोटिंगला वगैरे. नाव माहिती आहे सगळ्याला, होडी, बोट, जहाज मोठं, ठीक आहे. त्या जहाजानं पाण्यात राहावं का पाणी जहाजात राहावं? जहाजानं पाण्यात राहावं. जर पाणी जहाजात गेलं तर बर. मग आता असाच एक मी सारखाच प्रश्न विचारला होता अगोदर, माणसानं संसारात राहावं का संसार माणसाच्या डोक्यात राहावा? सांगा रवी महाराज. चालता बोलता मी तुम्हाला 3 प्रश्न विचारणार आहे. जो कोणी योग्य प्रश्नाचं उत्तर देईल त्याला भेटणार आहे चांदीचं नाणं. खरंच आणलीत मी थैली भरून. नाही, गाडीमध्ये नाही ठेवले, घरी नेऊन ठेवलेत मी. जर माणसानं संसारात राहावं हरकत नाही, पण संसार माणसाच्या डोक्यात जाऊ नये. नावेनं पाण्यात राहावं, पण जर पाणी नावेत गेलं तर नावेचं बुडणं ठरलेलं आहे, पक्कच आहे बुडणार. तसं माणसानं संसारात राहावं, पण संसार माणसाच्या डोक्यात शिरला रे शिरला, बस वेडे झालेत लोक. काही अक्षरशः वेडे बाबा, असे बोट मोजतात. याला 10,000 दिले, त्याला 10 लाख दिले, त्या 10चे 15 झाले, 15चे 20 लाख झाले. काही व्याज मोजतात, काही उधारी मोजतात, काही कोणाचे उसने आणलेले मोजतात.
वेडे झालेत, ज्यांच्या डोक्यात संसार गेला बस ते बुडालेच. म्हणून तर साधू संतांनी सांगितलं, संसारी असावे असोनी नसावे, 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 भजन करावे वेळोवेळा, भजन करावे वेळोवेळा, भजन करावे वेळोवेळा, भजन करावे वेळोवेळा, संसारी असावे असोनी नसावे, संसारी असावे असोनी नसावे, संसारी असावे असोनी नसावे, संसारी असावे असोनी नसावे. साधू संतांनी सांगितलं, संसारी असावे असोनी नसावे. असून नसल्यासारखं राहिलं पाहिजे माणसानं संसारामध्ये. पण प्रियव्रत ऐकायला तयार नाही. ब्रह्मदेव समजावून सांगितलं ब्रह्मदेवानं, बाबा संसारात राहा पण भगवंताचं नामचिंतन कर, तरुण जाता येईल. ऐकायलाच तयार नाही. जसं प्रमाण देऊन सांगितलं ब्रह्मदेवानं, माऊलीचं प्रमाण दिलं असोनी संसारी, त्यानं सुद्धा प्रमाण देऊन सांगितलं, हो संसार संसार काय चांगला आहे का आजोबा? संसार संसार म्हणजे काय, पाण्यावर आलेला बुडबुडा. जड़ी बुड़ बुड़ी देखता देखता, जड़ी बुड़ बुड़ी देखता देखता, चन ना लगता दिसनाती, चनन लगता दिसनाती, तैसा हा संसार पाहता पाहता, तैसा हा संसार पाहता पाहता, तैसा हा संसार पाहता पाहता, पैसा हा संसार पाहता पाहता, पैसा हा संसार पाहता पाहता, पैसा हा संसार. हो चनन लगता दिसनाते, चनन लगता दिसनाते, तैसा हा संसार पाहता पाहता, तैसा हा संसार पाहता पाहता, तैसा हा संसार पाहता पाहता, पाहता पाहता. प्रियव्रत सुद्धा ब्रह्मदेवाला आपली बाजू समजावून सांगू लागला, आजोबा मी लग्न करणारच नाही. पण ब्रह्मदेवानं सांगितलं, अरे बाबा संसारात राहा हरकत नाही, पण आई बाप भाऊ बहीण पत्नी मुलं मित्र हे जे नाते आहेत, नाते हे क्षणिक समज, क्षणिक. आणि जे खरं नातं आहे, खरं नातं ते भगवंतासोबत जोड. भगवंतासोबत जर नातं जोडलं तर तोच शेवटपर्यंत साथ देणार आहे, आणि त्याच्यावर विश्वास ठेव. मग प्रियव्रत लग्नाला तयार झाला. आतापर्यंत बाबा ते लग्नच करायला तयार नव्हता. आता त्यानं मनाची तयारी केली लग्न करायची. मग आता त्यानं एक नाही 2-2 लग्न केले, 2-2. आतापर्यंत एक सुद्धा करायला तयार नव्हता.
प्रियव्रत, त्या प्रियव्रतानं 2 पत्न्या केल्या आणि त्या 2 पत्न्यांपासून त्याला 10 मुलं झाली, 10 मुलं. त्याच्यामध्ये उत्तम, तामस, रैवत असे वेगवेगळे नावं असलेले मुलं आहेत. त्या प्रियव्रतानं असं म्हणतात, तुमच्या पाठीमागं बसलेले चोपदार बाबा, ते पाठीमागं मुलं तुमचे ते खोड्या करायले ते बघा, ते काळं टी शर्टवालं तुमच्या बाजूच. हा, सांभाळा जरा त्याला लेकरायला. त्या प्रियव्रतानं रथाच्या साह्यानं पृथ्वीवर खड्डे तयार करून 7 द्वीपांची निर्मिती केली. 7 द्वीपांची, 7 द्वीप तयार केले. आपण देखील त्या एका द्वीपावर राहतो, एका द्वीपामध्ये राहतो. कोणता द्वीप? हा, जे काकड्याला असतात त्यांना माहीत, सकाळी सकाळी 4 वाजता 5 वाजता उठून काकडा करावा लागतो. ते काकडा करणाऱ्याला माहीत, फक्त बाकीच्यांना काही माहीत नाही. काकड्याच्या अभंगामध्ये वर्णन केलं, जंबो या द्वीपा माझी एक पंढरपूर गावगा, धर्माचे नगर देखा. पुढं भरपूर आहे, लांबलचक अभंग आहे. चला, त्या जंबो द्वीपामध्ये आपण राहतो. हो, पुढं भागवतामध्ये 7 स्वर्गांचं वर्णन आलेलं आहे, 7 आकाशांचं वर्णन आलं, 7 पाताळांचं वर्णन आलं. सगळं 7 7 7 आहे बरं का. सगळं काय काय आहे परो? हम 7 7 है. काय काय आहे? सगळं 7 7 आहे. पुढं याच प्रियव्रताच्या वंशामध्ये, प्रियव्रताच्या वंशामध्ये नाभी नावाचा राजा झाला. नाभी नावाचा राजा आणि त्याची पत्नी आहे मेरुदेवी. त्या मेरुदेवीचा एक मुलगा झाला, त्याचं नाव ऋषभदेव. ऋषभदेव, ऋषभदेव नेहमी दिगंबर वेशामध्ये राहायचे. दिगंबर वेश म्हणजे, दिगंबर वेश म्हणजे कपडे घालायचे नाही, दिगंबर वेशामध्ये राहायचे. हो, नग्न राहायचे, पण ब्रह्मज्ञानी होते. ब्रह्मज्ञानी. समता, बंधुता, शांती, वैराग्य, अहिंसा, सत्य इत्यादी गोष्टी त्यांनी प्रचार प्रसार केला. त्यांचं म्हणणं होतं, त्यांची शिकवण होती, जीवन हे भोगासाठी नाही. जीवन हे भोगासाठी नाही, मग कशासाठी आहे? जीवन हे जर भोगासाठी नाही तर कशासाठी? तर जीवन हे ईश्वराच्या प्राप्तीसाठी आहे. भगवंतानं हा जो नरदेह दिलाय तुम्हाला, आम्हाला हे माणसाचं शरीर दिलंय, हे कशासाठी दिलंय? भोगासाठी नाही. भोग तर फक्त पशु आणि पक्षी देखील भोग घेत आहेत. बैल सुद्धा चारा खातात, पोटभर राहतात, काम करतात, झोपतात. पण माणूस जर तसाच बैलासारखंच काम करायला लागला, 2 वेळेला जेवायचं, 3 वेळेला जेवायचं, काम करायचं आणि झोपायचं, मग त्या बैलामध्ये माणसामध्ये काय फरक राहिला का? आपल्यामध्ये माणूस आहेत आपण. मग माणसानं वारी केली पाहिजे, पंढरपूरला गेलं पाहिजे. बैल कधी पंढरपूरला गेलेले पाहिले का यादव महाराज? बैल कधी पंढरपूरला जातात का? आपल्या इथून कोण कोण जाते वारीला? हा, यादव महाराज जातात. बरोबर, वा. झोपल्या का काय? तुमच्यापैकी वारीला जात नाही कोणीच? बर, 1 2 3 अजून. महाराज, पेरणीचा टाइम राहते, पेरायला का तुम्ही येणार आहात काय? चला, संसार हे चालत राहणार आहे. आजपर्यंत माहीत चालत आला हे, आणि आपण नसलो तरी हा चालत राहणार आहे. ही जी जमीन आहे, या जमिनीचे आपल्या आधी कितीतरी मालक होऊन गेले. ही 7-12 काय पहिल्यांदाच तुमच्या माझ्या नावावर नाही झाली. असे कितीतरी, हो, कितीतरी हजारो एकरचे मालक सगळं जाग्यावर सोडून गेलेत. माय कोणच अजून वर नेल्याचा इतिहास नाही, कुठंच नोंद नाही इतिहासात. एकरभर संघ वर घेऊन गेला म्हणून सगळं इथंच सोडून जायचंय. म्हणून चला. तर हे मी नाही बरं का, ते ऋषभदेव सांगतायत. ऋषभदेव, तुम्ही म्हणसाल महाराजांनी सांगितलं, नाही, ऋषभदेव सांगतोय. हो, ऋषभदेव सांगतो, जीवन हे भोगासाठी नाही तर ईश्वराच्या प्राप्तीसाठी आहे. त्या ऋषभदेवाचा विवाह इंद्राची मुलगी जयंती, इंद्राची मुलगी असलेली जयंती, तिच्यासोबत याचं लग्न झालं आणि त्याला 100 पुत्र झाले. किती? 100. आता मी जे एक राजा सांगितला प्रियव्रत, त्यानं 2 बायका केल्या आणि त्याला किती मुलं झाले? 10 मुलं. इतिहास असाच आहे. 10 कोणाला, 100 कोणाला, एकाला तर 10,000 होते. सगर राजा,
बरोबर आहे. ती गंगा अवतरणाची कथा त्याच्यामध्ये 10,000 होते. तेवढ्या लांबची गोष्ट कशाला, एक 2 पिढ्याच्या अगोदर पाहणं, एक 25 वर्षाच्या अगोदर, 30 वर्षाच्या अगोदर आपल्या गावामध्ये सुद्धा बऱ्याच घरी 10-10 मुलं होते. आताच फक्त हम दो हमारे दो, इथून काही दिवसानंतर हम दो हमारा एक, आणि त्याच्यानंतर हम दो हमारा कोईच नाही. असंच होणार आहे. या सरकारनं फक्त बंधन तुमच्या आमच्यावर टाकले आहेत. तुम्ही हिंदू आहेत, तुम्हाला फक्त 2च मुलांचा अधिकार, आणि बाकीचे हम दो हमारे 25. बरोबर, तुम्हा आम्हाला सांगितलं फक्त 2चाच अधिकार. का? बाकीच्या धर्मांना तुम्ही मोकळीक दिली, मोकाट सोडले, आणि हिंदूंना काय घोडं मारलं तुमचं? फक्त 2च. आज हिंदूंचा जन्मदर पहा आणि दुसऱ्या धर्मीयांचा जन्मदर पहा, किती झपाट्यानं लोकसंख्या वाढत आहे, आणि हिंदूंची लोकसंख्या कासवाच्या गतीनं. बांगलादेशमध्ये काही वर्षापूर्वी 25% असलेला हिंदू समाज आज 7%वर आलाय. 7%वर, फक्त 7%, आणि ते सुद्धा मागच्या 6 महिन्यापासून कापले जात आहेत. रस्त्यावर कापलं जाते हिंदूंना. का कापलं जाते? कारण जे मुस्लिम समाज बहुसंख्य कट्टर मुस्लिमांचं सरकार आलंय तिथं, आणि हिंदूंना कापलं जाते. फार मोठी शोकांतिका आहे त्या बांगलादेशची. आमचे हिंदू बांधव, आमच्या तिथल्या हिंदू आया बहिणी, रस्त्यावर त्यांना घरातून हाकललं जाते. नोकऱ्या त्यांच्या जबरदस्ती राजीनामे लिहून घेतले जात आहेत. तिथल्या साधू संतांना, ते एक चिन्मयदास नावाचे संत आहेत, त्यांना देखील जेलमध्ये टाकलंय. राष्ट्रद्रोहाचा खटला त्यांच्यावर दाखल केलाय. वकील सुद्धा मिळत नाहीये. एका वकिलानं केस घेतली तर त्याला रस्त्यावर कापलं त्या लोकांनी, त्या जिहाद्यांनी. एवढी मोठी शोकांतिका आहे. चला, म्हणून एक समान नागरी कायदा, तुम्हाला 2 ना, आम्हालाही 2. तुम्हाला जर 1 डझन मुलं व्हायचे जर अनुमती असेल तर मग आमच्या हिंदू समाजालाही द्या. पुन्हा एकदा रझाकारी होईल बरं का. ज्याला रझाकारी म्हणतो आपण, आम्ही तर पाहिली नाही, पण आमच्या पूर्वजांनी पाहिली. चला विषयाकडे येऊ. त्या ऋषभदेवाला 100 पुत्र होते, आणि त्या ऋषभदेवांनी जैन धर्माची स्थापना केली. त्या जैन धर्मामध्ये आजही दिगंबर संप्रदाय आहे. त्या जैन धर्मामध्ये 2 संप्रदाय आहेत. एक कपडे घालतात, आणि दुसरा संप्रदाय कपडे सुद्धा अंगावर घालत नाहीत. तुम्ही ते जैन धर्माचे साधू पाहिले असतील. ते जैन धर्माचे साधू म्हणजे दिगंबर संप्रदायाचे साधू, या ऋषभदेवाचे अनुयायी. जैन धर्माची शिकवण देखील तशीच आहे. अहिंसावादी लोक कधीही हिंसा करणार नाहीत. आजही पहा, देशामध्ये जैन धर्मीय लोक अतिशय शांतिप्रिय आहेत. शांतिप्रिय, हिंसा करणार नाहीत, कुठं वादविवाद करणार नाहीत, कोणाच्या भांडणात जाणार नाहीत. आणि सगळ्यात जास्त श्रीमंत लोक ते आहेत बरं का. सगळ्यात जास्त. आपला पहा तुम्ही बाकीचा समाज लगेच आज भांडणाला तयारच. पण जैन धर्मी गौतम अडानी आज भारतातला नंबर 1चा श्रीमंत व्यक्ती. अल्ट्राटेक त्याचीच, अंबुजा त्याचीच, अडानी पॉवर, अडानी ग्रीन, सगळ्या ज्या मोठ्या भारतातल्या कंपन्या आहेत सगळ्या त्या गौतम अडानीच्या आहेत. भारतातला सगळ्यात श्रीमंत व्यक्ती, आणि सगळ्यात भारतातले टॅक्स पेयर्स जे सगळ्यात जास्त टॅक्स देतात सरकारला, ते सगळे जास्तीत जास्त लोक जैन धर्माचे आहेत. त्या जैन धर्माची शिकवण, या ऋषभदेवाची शिकवण एकच. त्या जैन धर्माची शिकवण, आपला जसा हिंदू संस्कृतीचा विश्वास नामस्मरणावर, गुरुमंत्रावर, तसा त्यांचा देखील मंत्रावर विश्वास. नमोकार मंत्र है न्यारा. जैन धर्माचं भजन आहे बरं का. जैन धर्माचं, जैन धर्म काय सांगतो ते पहा. नमोकार मंत्र है न्यारा, इसने लाखों को तारा. नमोकार मंत्र है न्यारा, इसने लाखों को तारा. इस महामंत्र का जाप करो, हो जाओ भव से पार. नमो अरिहंताणो, नमो सिद्धायाणो, नमो ओझायाणो, नमो सिद्धायाणो. नमो
नमोकार मंत्र है न्यारा, इसने लाखों को तारा। नमोकार मंत्र है न्यारा, इसने लाखों को तारा। इस महामंत्र का जाप करो, हो जाओ भव से पार। नमो हरिहंतानो, नमो सिद्धायानो, नमो ओछायानो, नमो सिद्धायानो। नमोकार मंत्र है न्यारा, इसने लाखों को तारा। इस महामंत्र का जाप करो, हो जाओ भव से पार। नमो सिद्धायानम, नमो ओछायानम। चला, त्या ऋषभदेवाचं चरित्र आपण पाहतोय। त्या ऋषभदेवानं आपले 99 मुलं सगळे धर्मप्रचारासाठी लावले, धर्मप्रचारासाठी। आणि एक जो मुलगा आहे, एक मुलगा त्यानं गादीवर बसवला राज्याच्या, खूप मोठं राज्य, आणि त्या गादीवर बसवलं, त्याचंच नाव भरत। ज्याला गादीवर बसवलं त्याचं नाव भरत, आणि त्या भरताच्या नावावरून आपल्या देशाला भारत हे नाव पडलेलं, त्या भरताच्या। असे इतिहासामध्ये मुख्यतः 3 भरत होऊन गेले। किती भरत झाले रे? ए मुलांनो, ए इकडे बघा, चिल्लर बघा, सावधान, हा असं सावधान मध्ये बसायचं। किती भरत झाले? भरत किती झाले? अरे 3 झाले, आता सांगितलं ना। हा 3 भरत झाले। आमच्याकडे 3 म्हणायचं असलं की असं दाखवतात, 3 भरत झाले। एक भरत कोणता झाला हे मी आत्ताच सांगितलेला, तुम्ही सांगा ना, हेच आता सांगितलेला भरत झाला म्हणावं, बरोबर? हे आता सांगितलेला एक भरत झाला, या भरतावरून आपल्या देशाला नाव भारत पडलं। दुसरा एक भरत झाला बाबा रामायणामध्ये, रामाचा भाऊ राजा दशरथाचा मुलगा, त्याचं नाव सुद्धा भरत। राम, लखन, भरत, शत्रुघ्न, हा दुसरा भरत झाला। आणि तिसरा एक भरत झाला, कोणता सांगा? 2 मी सांगितले। शकुंतला आख्यान ऐकलं? त्या शकुंतलेचा भरत माहिती आहे बाबा? हा, तो एक भरत झाला। तर असे मुख्यत्वे 3 भरत झाले, आणि त्यापैकी हा जो भरत राजा होता, 100 भावापैकी एक असलेला, या भरतामुळेच आपल्या देशाला हे भारत नाव पडलेलं, भारत नाव पडलेलं। आणि मग तुम्ही म्हणाल, मग याच्या अगोदर या देशाला काही नाव होतं का नाही? नाव असेल ना। तर त्याच्या आधी आपल्या या भरतखंडाला अजनाभ वृक्ष असं म्हणायचे, अजनाभ वृक्ष। अशी भारताची संस्कृती फार मोठी आहे। पृथ्वीराजामुळे नाव पृथ्वीला आपण पृथ्वी म्हणतो। त्या आर्यभट्टानं शून्याचा शोध लावला म्हणून जगाला शून्य कळाला। विमानाचा शोध देखील भारतातला। जे मोठे मोठे क्षेपणास्त्र आहेत, ब्रह्मास्त्र, हे आपल्याच इतिहासामध्ये आपल्या साधू संतांनी आपल्या शास्त्रामध्ये वर्णन केलेलं, आणि त्याच्यापासूनच आता मोठ्या मोठ्या मिसाईलचा शोध ते देखील भारतानं। भारताची फार मोठी संस्कृती आहे, पण काही आपला देश अनेक वर्ष गुलामगिरीमध्ये राहिला। 700-800 वर्ष मुस्लिमांनी राज्य केलं, 700-800 वर्ष मुसलमान राजांनी राज्य केलं, 150-200 वर्षापर्यंत इंग्रजांनी राज्य केलं। म्हणून आपण गुलामगिरीची सवय लागली आपल्याला, गुलामगिरीची। नाहीतर भारताचा इतिहास फार मोठा आहे असं म्हणतात। एकेकाळी भारतातून सोन्याचा धोर निघायचा, सोन्याचा, सोने की चिडिया, सोन्याची चिडिया म्हणायची आपल्या भारताला। हो, जहां डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा। जहाँ सत्य अहिंसा और धर्म का पग पग लगता डेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा। जय भारती, जय भारती, जय भारती। ये धरती है जहाँ ऋषि मुनि जपते प्रभु नाम की माला। हरि ओम, हरि ओम, हरि ओम, हरि ओम। ये धरती है जहाँ ऋषि मुनि जपते प्रभु नाम की माला। यहाँ हर एक बालक मोहन है और राधा एक एक बाला, और राधा एक एक बाला।
सबसे पहले आकर डाले अपना डेरा। वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा, जहाँ सत्य अहिंसा और धर्म का पग पग लगता डेरा। वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा। भारत माता की वंदे। जहां डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, ये धरती है जहाँ ऋषि मुनि जपते प्रभु नाम की माला। यहाँ हर एक बालक मोहन है और राधा एक एक बाला, वो भारत देश है मेरा। चला, त्या भरताला गादीवर बसवलं आणि आता भरत राजा राज्य करू लागला। भरत राजा राज्य करतोय, खूप मोठं राज्य आहे, धनसंपदा आहे, पण 35 वर्ष 40 वर्ष वय झालं। ऐन तारुण्यामध्ये त्याच्या अंगामध्ये वैराग्य आलं, अंगामध्ये वैराग्य यावं माणसाच्या अंगामध्ये। वैराग्य मी सांगतो नेहमी, वैराग्य आपल्या अंगी सुद्धा येतं, आपल्या अंगी सुद्धा येतं। म्हातारा सकाळी म्हातारीला म्हणते चाललो मी घर सोडून, तुझ्या त्रासाला कंटाळून चाललो घर सोडून। सकाळी म्हातारा म्हणते म्हातारीला, पण शेताकडे चक्कर मारते आणि संध्याकाळी परत घरी येते, चहा करून दे की म्हणते। झालं वैराग्य, एवढंच वैराग्य आपल्या अंगी। वैराग्य यावं कसं? वैराग्यांचा मूर्तिमंत पुतळा समोर आहे, वैराग्याचा मूर्तिमंत पुतळा समोर माऊली महावैष्णव ज्ञानोबा आहे। वैराग्य काय? वैराग्य जे हसत खेळत बागडायचं वय आहे, त्या वयामध्ये समाधी, त्या वयामध्ये समाधी, असं वैराग्य त्या भरताच्या अंगी आलं आणि सगळा संसार दिला सोडून, त्यानं सगळा संसार दिला आणि आपले 5 मुलं होते, त्या 5 मुलापैकी एकाला गादीवर बसवलं आणि तो भरत राजा निघाला जंगलामध्ये, वनामध्ये भगवंताच्या शोधासाठी, भगवंताच्या भेटीसाठी। त्यानं घरदार सोडलं आणि गंडकी नावाच्या नदीच्या काठावर आला। गंडकी नावाच्या नदीच्या, गंडकी नाव ऐकलं पुरुष मंडळी? गंडकी नाव ऐकलं का? गंडकी। महिला मंडळी गंडकी नाव ऐकलं का? नाही। ख्याता गया गंडकी शुभमंगल। ऐ पोरो, झालं का तुमचं? एकदा बी नाही? लग्नामध्ये महाराज, लग्नामध्ये कुठं लक्ष असते काय? त्या मंगलाष्टकावर ते बाशिंग बांधलेलं, ते आंतरपाठ धरलेला आणि ते पलीकडे कसा दिसतंय की नवरदेव, त्याच्यातच लक्ष असते। बरं, दुसऱ्याच्या लग्नाला गेल्यावर ती नवी कोरी साडी आणि त्या समोरच्या पाहुणीनं कसे दागिने घातलेत तेच पाहण्यात लक्ष असते म्हणावं। मंगलाष्टकावर कोणाचं? पुरुष मंडळी जेवायला बुंदी आहे का बासुंदी आहे त्याच्यातच लक्ष। त्या मंगलाष्टकावर कोणाचं लक्ष? घेणं की देणं? ती गंडकी नावाची नदी, तो भाग आज ते हरिहर नावाचं क्षेत्र आज नेपाळमध्ये आहे। नेपाळमध्ये मागच्या वर्षी जेव्हा प्रभू रामचंद्राच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली अयोध्येच्या मंदिरामध्ये, तेव्हा त्या गंडकी नदीमधून मोठ्या मोठ्या 2 शिळा आणल्या होत्या, मोठे 2 दगड आणले होते ट्रकवर टाकून, आणि ज्या रस्त्यानं तो ट्रक आले, ते 2 ट्रक गावातल्या त्या रस्त्यावर जेवढे काही गावं होते सगळ्या लोकांनी त्या दगडांची, त्या शिळांची पूजा केली होती ट्रक थांबवून त्या गंडकी नदीमधून। आजही त्या गंडकी नदीमध्येच खरे शाळीग्राम, ज्याला म्हणतो आपण शाळीग्राम, ते शाळीग्राम तिथे मिळतात। तो भाग आज नेपाळमध्ये आहे। त्या हरिहर क्षेत्रामध्ये गेला आणि त्या गंडकी नावाच्या नदीच्या जवळ त्यानं एक झोपडी बांधली आणि त्या झोपडीमध्ये राहू लागला। बराच वेळ देवपूजा करायची, देवाची भक्ती करायची, देवपूजा करायची। 8-8 तास पाण्यामध्ये उभं राहायचं आणि सूर्याला अर्घ्य द्यायचं। सूर्याला अर्घ्य द्यायचं म्हणजे असं पाणी ओंजळीत घ्यायचं आणि सूर्याकडे पाहून सोडायचं। त्याला देखील एक शास्त्र आहे,
काही लोक म्हणतात त्याच्यामध्ये काय शास्त्र आहे, काय शास्त्र आहे हे जर पाहायचं असेल तर आज प्रयागला जाऊन पहा, लाखोच्या संख्येनं विदेशी लोक सुद्धा तिथं आहेत आणि हिंदू धर्माचा स्वीकार करतायत, हिंदू म्हणून जगतायत. विदेशातले लोक इंग्लंड अमेरिकेसारखे प्रगत देश सोडून त्यांनी भारतामध्ये यावं आणि हिंदू बनावं, याच्यातच आमच्या संस्कृतीचा मोठेपणा आहे. आपण आपली संस्कृती मोठेपणा सांगायची गरजच नाही, फक्त टीव्ही चालू करा आणि प्रयागराजच्या सध्या लाईव्ह बातम्या पहा, बस. तो राजा 8-8 तास पाण्यामध्ये उभं राहून देवाची भक्ती करायला लागला, सूर्याला अर्घ्य द्यायला लागला. आणि एके दिवशीची गोष्ट, एक हरणाचा कळप शेजारच्या काठावरून, नदीच्या काठावरून पळत आहे, चरत आहे. तिथं हरण, सकाळची वेळ, हरणाचा कळप चरत आहे आणि त्याच वेळेला एक वाघाची डरकाळी त्याच्या कानावर पडली. जशी वाघाची डरकाळी राजानं ऐकली, त्या हरणांनी सुद्धा, त्या हरणाच्या कळपातल्या सगळ्या हरणांनी वाघाची डरकाळी ऐकली आणि सगळे सैरावैरा पळू लागले. जीवाच्या आकांतानं ओरडत ते सगळे हरण पळतायत. वाघानं पुन्हा जेव्हा डरकाळी फोडली, सगळा कळप पुढे निघून गेला. पण त्या हरणाच्या कळपामध्ये एक हरिण गर्भवती होती. ती हरिण गर्भवती असलेली वाघाच्या डरकाळीच्या आवाजाच्या भीतीनं घाबरली, पण सगळा कळप पुढे निघून गेला. कोणीकडे जावं कळत नाही. तिनं नदीच्या दिशेनं धावली. नदीच्या दिशेनं धावल्याबरोबर पुन्हा एकदा वाघानं डरकाळी फोडली आणि त्या हरणानं नदीच्या एका काठावरून दुसऱ्या काठावर उडी मारली. वाघाच्या डरकाळीच्या आवाजानं भीती वाटली आणि तिचा गर्भपात झाला. गर्भ पाण्यात गर्भ पडला आणि दुसऱ्या काठावर जाऊन ती हरिण देखील गतप्राण झाली. हरणानं प्राण सोडला आणि त्याच वेळेला तिचा पाण्यात पडलेला गर्भ, ते हरणाचं पाडस वाहत वाहत पाण्याच्या प्रवाहासोबत राजापर्यंत आलं. राजाने हात पसरले होते, पाणी ओंजळीत घेणार त्याबरोबर हातामध्ये ते हरणाचं नुकतंच जन्माला आलेलं पाडस, हरणाचं पिल्लू हातामध्ये आलं आणि किलकिले डोळे करून, बारीक डोळे करून जणू काय राजाला म्हणते, राजा मला जीवदान दे, मला वाचव. पण राजानं क्षणभर विचार केला, सोडून देऊ याला, याचा माझा काय संबंध, सोडून देऊ. पण लगेच दुसऱ्या क्षणाला राजा मोहात अडकला आणि राजानं विचार केला, अरे रे, मी जर याला सोडून दिलं तर मला पाप लागेल. माझे आणि याचे काहीतरी पूर्वीचे ऋणानुबंध असावेत, म्हणून मी याला वाचवलं पाहिजे. आणि बस इथंच राजा फसला. जर त्याला सोडूनच दिलं असतं तर त्याच्या नशिबाने काय व्हायचं झालं असतं. तो प्रकृतीचा नियम आहे, जीवन आणि मरण हा प्रकृतीचा नियम आहे. पण राजा फसला. जसा अर्जुन कुरुक्षेत्रावर फसला होता, कृष्णाला सांगितलं, कृष्णा अरे मला दाखव कोण कोण माझ्या विरोधात उभे आहेत, मला कोणाकोणासोबत लढाई करायची आहे, दाखव. रथ फिरवला सगळ्या कुरुक्षेत्रामध्ये आणि धनुष्य हातातलं खाली टाकलं आणि सांगितलं, कृष्णा मी नाही आता युद्ध करू शकत. म्हणले का रे? अरे हे तर माझे सगळे बंधू आहेत, माझे भाऊ आहेत. कोणी भाऊ आहेत, कोणी मामा आहेत, कोणी काका आहेत, कोणी गुरु आहेत. द्रोणाचार्य, भीष्माचार्य, कृपाचार्य हे सगळे माझे गुरु आहेत, माझे सगळे चुलत भाऊ आहेत. आणि मी जर यांना मारलं तर मला पाप लागेल. मी, माझे आणि मला. अर्जुनाला या 3च्या चक्रव्यूहामध्ये अर्जुन अडकला, 3च्या मोहजाळामध्ये. मी, माझे, मला. मी जर यांना मारलं तर मला पाप लागेल, हे तर सगळे माझेच बंधू आहेत. इथं सुद्धा हा भरत राजा त्याच मोहात अडकला. जी मोहमाया सोडून राजा जंगलात आला होता, राजवैभव सोडून, माया सोडून जंगलात आला होता, त्याच मोहामध्ये राजा पुन्हा अडकला. राजानं ते हरिणाचं पाडस आपल्या झोपडीत आणलं, त्याचं पालन पोषण करू लागला. राजा त्याच्यासाठी गवत आणू लागला. सगळा वेळ राजाचा त्या हरणाच्या पालन पोषणामध्ये जाऊ लागला. हरिण 24 तास राजाच्या चित्तामध्ये हरिण. देवाची भक्ती करण्यासाठी राजा राज्यवैभव सोडून आला होता. आता तोच वेळ राजा हरिणाच्या पालन पोषणामध्ये घालू लागला. देवाची भक्ती सोडून दिली राजानं आणि हरिण करू लागला. पण एक दिवस त्यानं त्या हरिणाच्या पिलानं मोठं झालंय ते, आणि त्यानं पाहिलं आपलेच भाऊबंद असलेला हरणाचा कळप पाहिला आणि गेलं त्याच्यासोबत निघून. ते हरणाचं पिल्लू गेलं निघून. पण जे तसं जेव्हा हरिण निघून गेलं त्यावेळेला रवी महाराज राजा
कासावीस झाला, व्याकुळ झाला. कर्मेना राजाला हरीण 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 करतोय राजा, हरीण करतोय. अरे हरणा ये, हरणा ये. पण हरीण काही येत नाही. चित्तामध्ये हरीण बसलेलं. हरीण हरीण करता करता राजा स्वतःचं मरण कधी आला ते देखील विसरला. आणि मरताना देखील राजाच्या डोक्यामध्ये हरीण हाच एक विषय. हरीण ये, हरीण ये. आणि असं म्हणतात, ज्या वेळेला मरताना शेवटच्या क्षणी माणसाच्या डोक्यामध्ये जो विचार असतो, माणसाला गती पुढची, गती पुढचा जन्म तोच मिळतो. तोच हरीण करता करता राजा मरण पावला आणि राजाला दुसरा जन्म सुद्धा हरिणाचा मिळाला. जडभत राजा हरणी गैवा गेला, जडभरत राजा हरणी गैवा गेला, जडभरत राजा हरणी गैवा गेला, जडभरत राजा हरणी गैवा गेला. जड भरत राजा हरणी गर्भा गेला, जड भरत राजा हरणी गर्भा गेला, जड भरत राजा हरणी गर्भा गेला, जड भरत राजा हरणी गर्भा गेला. घाला तो घातला वासनेने, घाला तो घातला वासनेने, घाला तो घातला वासनेने, घाला तो घातला वासनेने. जडभरत राजा हरणी टाळी, टाळी. गेला, जडभरत राजा हरणी गैवा गेला, जडभरत राजा हरणी गैवा गेला, जडभरत राजा हरणी गैवा गेला. जड भरत राजा हरणी गर्भा गेला, जड भरत राजा हरणी गर्भा गेला, जड भरत राजा हरणी गर्भा गेला, जड भरत राजा हरणी गर्भा गेला. जड भरत राजा हरिणी गर्भा गेला. माणसाच्या शेवटच्या वेळेला चित्तामध्ये जे विचार आहेत तशीच गती पुढे पुढे मिळते, पुढे मिळते. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. त्याची झाले अंगे हरी रूप, त्याची झाले अंगे हरी रूप, हरिमुखी गाता हर परी चिंता, हरिमुखी गाता हर परी चिंता. हरिमुखी गाथा टाळी, टाळी. चिंता, हरिमुखी गाथा हर चिंता, हरिमुखी गाथा हर बरी चिंता, हर बरी चिंता, हर बरी चिंता. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, तेची झाले अंगे हरिरूप. तो भरत राजा पुढचा जन्म त्याला हरिणाचा घ्यावा लागला. मी नेहमी सांगतो, प्रत्येक कथेमध्ये सांगतो, ही कथा फक्त ग्रंथातली कथा नाही, ही तुमच्या आमच्या सगळ्या जीवनाची, सर्वांच्या जीवनाची कथा आहे. कोण आहे तो भरत राजा? तो भरत राजा म्हणजे तुम्ही आम्ही सगळेजण आहेत. तुम्ही आम्ही सगळेजण. तुम्ही म्हणाल कसे? तो भरत राजा जसा त्या हरणाच्या पाडसाच्या मोहामध्ये, प्रेमामध्ये अडकला, तुम्ही आम्ही सुद्धा मायबाप हो, लक्ष द्या. देवाची भक्ती करायची सोडून, भगवत चिंतन करायचं सोडून, मुक्तीचा मार्ग शोधायचा सोडून आपण देखील आपल्या आपल्या पाडसाच्या मोहामध्ये अडकलो. त्या राजाला एका पाडसाचा मोह झाला होता. आपल्याला देखील पाडसं आहेत घरी, आहेत की नाही माय? कोणाच्या घरी एक आहे, कोणाच्या घरी दोन आहेत, मुलगा मुलगी, नातू नात, दोन कोणाला, चार कोणाला.
आणि आपल्या सुद्धा डोक्यामध्ये सदा सर्वदा तेच आहे. ते राजा हरीण 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 केला, आपण देखील नातू पंतू एवढंच करतो. म्हातारपण मरण जवळ येऊन ठेपतं तरी देखील आपली इच्छा असते, बाबा हो माझा एकुलता एक नातू आहे म्हणते पिंट्या, आणि त्या पिंट्याचं लग्न पाहू द्या देवानं. बरोबर आहे, बरं लग्न होते त्याचं. सून येते, सून आली की लगेच एकदा त्याला मुलगा झाला की मी मरायला मोकळे म्हणतात. बरोबर आहे, एकदा त्याला मुलगा झाला की बस मरायला मोकळे. त्याला मुलगाही होते, पुन्हा ते लहानाचा मोठा होते, शाळेत जाऊ लागते, लहानाचा मोठा होत होत लग्नाचे दिवस येतात, पुन्हा एकदा त्याचं लग्न मला पांडुरंगानं दाखवावं म्हणतात. बरोबर आहे, त्याच्याच मोहामध्ये अडकलोय माहित, त्याच्याच मोहामध्ये. आणि आपल्या चित्तामध्ये सदा सर्वदा संसार बसलेला आहे, संसार. मग आपली सुद्धा अवस्था त्या भरत राजासारखीच आहे. पुन्हा आपल्या चित्तामध्ये संसारच असल्यामुळं आपण मुक्तीकडे नाही, आपण पुन्हा जन्म पुन्हा मरण, पुन्हा जन्म पुन्हा मरण या 84 लक्ष योनीच्या फेऱ्यामध्येच आपण अडकलेलो आहे पुन्हा. चला, तो भरत राजा हरिणाच्या योनीमध्ये, आणि त्याला पूर्वजन्मीचं स्मरण आहे बरं का, कारण त्यानं भरपूर पुण्य केलेलं होतं म्हणून त्याला पूर्वजन्मीची आठवण आहे. आपली ही अवस्था कशामुळे झाली? आपण तर राजा होतो भरत, भक्ती करण्यासाठी वनामध्ये आलो, पण त्या हरिणाच्या मोहामध्ये अडकून आपल्याला ही अशी अवस्था प्राप्त झाली. पण आता कोणत्या मोहात नाही अडकायचं, आता पाप नाही करायचं. महाराज त्यानं पाप होऊ नये याच्यासाठी वाळलेलं गवत खायला सुरुवात केली, कारण हिरवं गवत खावं तर त्या हिरव्या गवतावर पायाखाली येऊन तोंडामध्ये जाऊन किडे मुंग्या मरतील, म्हणून वाळलेलं गवत खाऊ लागला राजा. वाळलेलं हरिण असून सुद्धा एकादशीचा उपवास करू लागला. हरिण असून एकादशीचा उपवास करायचा. नवल वाटते काही जणाला असं सांगितलं तर, पटत नाही आजच्या लोकांना. पण एक काही वर्षापूर्वीची गोष्ट सांगतो ऐका. आमच्या परभणीजवळ दैठणा म्हणून गाव आहे, दैठणा म्हणून. परभणी ते गंगाखेड रोडवर दैठणा गाव आहे, आणि त्या गावचे ठाकूरबुवा म्हणून एक महाराज होते. ठाकूरबुवा दैठणकर. आजही पंढरपूरला मठ आहे त्यांच्या नावानं दैठणकराचा. आळंदीला जागा आहे, पंढरपूरला आहे. त्या दैठणकराच्या घरी एक घोडं होतं, घोडं होतं. महाराज बसायचे, आणि त्या काळी घोड्याचाच प्रवास होता जास्त, गाड्या नव्हत्या एवढ्या, म्हणून घोडे होते. आणि महाराज बऱ्याच वेळेस बाहेर गावी जायचे, कुठं दुसऱ्या गावात जायचे, आणि मग गावातले लोक यायचे. घरोघर पंचांग नव्हते, घरोघर कॅलेंडर नव्हते, आणि लोकांना मग कळायचं नाही शनिवार कधी आहे, सोमवार कधी आहे, अमावस्या कधी, पौर्णिमा कधी. मग लोक विचारायला यायचे, महाराज एकादशी कधी आहे? तो आपल्या गावामध्ये सुद्धा पूर्वीच्या काळी ब्राह्मण घरोघर जाऊन सांगायचे ना, संक्रांत आली, कशावर आली, कधीतरी कशावर बसून यायची. मला एका दिवशी आता मागं कथेला होतो मी वाशिमला. आता ही आपली कथा सुरू व्हायच्या आधी वाशिमची कथा चालू होती माझी. सक्रातीच्या अगोदरच्या दिवशी संपली. तिथं एका घरी गेलो चहा प्यायला, आणि त्या आजीनं विचारलं, म्हणली महाराज यंदा सक्रात तर कशावर बसून आली, सक्रात तर कशावर आली? त्या आजीनं विचारलं, सक्रात तर कशावर आली? म्हणली माय सक्रात तर दरवर्षी नवऱ्यावरच येते, आणि यंदा बी नवऱ्यावरच आहे. त्या ठाकूरबुवाच्या घरी सगळे गावकरी विचारायला जायचे, अमावस्या कधी, पौर्णिमा कधी, एकादश कधी, हे विचारायला जायचे. पण महाराज बऱ्याच वेळेस घरी नसायचे. मग घोड्याच्या पुढं घोड्याला ते हरभरे ठेवल्या जायचे, तोबरा म्हणतो त्याला, तोबरा ठेवला जायचा, हरभरे ठेवले जायचे. ते घोडं असं होतं, जर एकादश नसली तर ते हरभरे खायचे, आणि जर आज एकादश आहे त्या दिवशी घोडं त्या हरभऱ्याला तोंड सुद्धा लावायचं नाही. 2 दिवसाची जर एकादश आली, 2 दिवसाची, तर तेव्हा सुद्धा बरेच लोक असे संभ्रमात पडायचे, गोंधळात पडायचे. तेव्हा त्या घोड्यापुढे हरभरे ठेवले जायचे. एकादशीच्या दिवशी घोडं त्या अन्नाला, त्या हरभऱ्याला तोंड सुद्धा लावायचं नाही. घोडं सुद्धा एकादश धरायचं, घोडं सुद्धा. तसंच ते हरिण असून सुद्धा एकादश धरायचं, आणि भगवंताचं चिंतन करत करत त्यानं नंतर त्याचा देह संपवला. मग त्याला पुण्याईमुळं पुन्हा एकदा माणसाचा जन्म मिळाला. माणसाचा जन्म कधी मिळतो सांगतोय, कधी मिळतो
सांगतो ऐका. माणसाचा जन्म जेव्हा माणसाच्या आयुष्यामध्ये पाप आणि पुण्य एकसारखं होतं, एकसारखं, तेव्हा माणसाला माणसाचा देह मिळतो, तेव्हा त्या जीवाला माणसाचा देह मिळतो. मग तुम्ही म्हणाल महाराज आम्ही पाप आणि पुण्य सारखंच करू, जमते का? नाही जमत. ते तुमच्या आमच्या हातात नाहीच. साधू संतांनी सांगितलं धर्माची तो मूर्ती आणि पाप पुण्य माझ्या हाती. हा तुझे हाती, याच्या हातात आहे. हे जे बसलेलं आहे का नाही गोपालकृष्ण, त्याच्या हातात आहे. हा तेव्हा माणसाला जीवाला माणसाचा देह मिळतो. त्याला पुन्हा एकदा माणसाचा देह मिळाला आणि एका ब्राह्मणाच्या घरी त्याचं नाव पुन्हा एकदा योगायोगानं भरत ठेवण्यात आलं आणि त्याला शाळेत पाठवलं, गुरुच्या घरी गुरुकुलामध्ये. पण त्यानं ठरवलं होतं आता मागच्यासारखा शहाणपणा नाही करायचा. माग शहाणपणा केला, अतिशय शहाण्यासारखा वागलो, वनात जाय, जंगलात जाय, देवाची आराधना कर, उपासना कर, पण आता काही करायचं नाही, काहीच करायचं नाही, फक्त मुक्ती मिळवायची, चिंतन करायचं आणि मुक्ती मिळवायची. त्याला गायत्री मंत्र पाठ करायला सांगितला गुरुजीनं, पण 6 महिने होऊन गेले तरी 1 मिनिटाचा गायत्री मंत्र त्याला अजूनही पाठ झाला नाही. 1 मिनिटही लागत नाही, 10 सेकंदात होतो. ओम भूर्भुवः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात. बस 6 महिने झाले तरीही त्याला गायत्री मंत्र येईना. घरी आला आणि घरी आल्यावर बापानं विचारलं अरे झाला का मंत्र पाठ? म्हणले नाही. काय जड बुद्धीचा आहे तो? काय म्हणले? जड बुद्धीचा. त्याचे अजून दुसरे 2-3 भाऊ होते, ते सगळे त्याला म्हणायला लागले अरे जड बुद्धीचा, याचं नाव जड भरत ठेवा. म्हणले नुसतं भरत नाही, जड भरत. तेव्हापासून त्याचं जड बुद्धीचा म्हणून त्याचं नाव जड भरत पडलं. कालांतरानं जड भरत मोठा होऊ लागला आणि एके दिवशी त्याचे आईबाप गेले. आईबाप गेल्यावर भाऊ म्हणले अरे घरी बसून नुसता ताडासारखा वाढलास, बुद्धीचा विकास नाही तुझ्या, जा शेताला, शेतात जाऊन त्या ज्वारीची राखण कर. ज्वारीची राखण करायला पाठवला. हे बसला आंब्याच्या झाडाखाली देवाचं भजन करत. पण आंब्याच्या झाडाखाली बसल्यावर त्यानं पाहिलं सागर महाराजाच्या म्हशी आल्या, रवी महाराजाच्या गायी आल्या आणि काही पक्षी आले आणि ज्वारीचे कणस खायला लागले. पण यानं विचार केला आपण जर यांना हाकलून दिलं तर जमणार नाही. म्हणले कसं काय? आपल्या अंतरामध्ये, माझ्या अंतरात आणि त्या गायी म्हशीच्या अंतरामध्ये, त्या पशु पक्ष्यांच्या प्राण्यांच्या अंतरामध्ये, सगळ्यांच्या अंतरामध्ये तर तोच आहे, तो भगवंतच आहे. सगळ्यांच्या शरीरामध्ये तो अंश रूपानं राहतो, आत्मा रूपानं राहतो. आणि ही जिवारी सुद्धा त्यानंच दिलेली आहे भगवंतानं. मग त्यानं विचार केला हे देवा, अरे खाने वाला भी तू ही है, खिलाने वाला भी तू ही है, खाने वाला भी तू, खिलाने वाला भी तू. मग मला काय करायचं म्हणला, मी हाणणार नाही यांना. सगळी जिवारी खाऊन टाकली आणि भावानं हाकलून दिलं. भावानी मारहाण केली आणि हाकलून दिलं. तो जड भरत तिथून निघाला, जंगलात जाऊन एका रस्त्यावर बसला. रस्त्यावर बसल्यावर भूक लागलेली आहे, पोटामध्ये भूक लागली. आणि त्या रस्त्यानं एक रहुगण नावाचा राजा पालखीमध्ये बसून येत होता. पालख्या आता राहिल्या नाही, आता घोडे राहिले नाही, पालख्या राहिल्या नाही. पालखी आजकाल सांगायचं म्हणलं की पोरांना म्हटलं ना पालखी असे 4 जण उचलतात, ते 4 जण उचलायचं अजून दुसरंच राहते. पण पालखी वेगळी, 4 जणांना उचलायचं अजून दुसरं राहते. पालखी म्हणजे कोणती सांगतोय का? निघालो घेऊन दत्ताची पालखी, निघालो घेऊन दत्ताची पालखी, आम्ही भाग्यवान आनंदानी धान, आम्ही भाग्यवान आनंदानी धान, झुलते हळूच दत्ताची पालखी, झुलते हळूच दत्ताची पालखी, निघालो घेऊन दत्ताची पालखी, निघालो घेऊन दत्ताची पालखी. टाळी टाळी वाट वळणाची जीवा
समोरा नरसोबाची वाडी वाट वळणाची जीवाला या ओढी दिसते समोरा नरसोबाची वाडी झुळूक कोवळी चंदना सारखी झुळूक कोवळी चंदना सारखी निघालो घेऊन दत्ताची पालखी निघालो घेऊन दत्ताची पालखी रत्नाची आरास साज मखमली त्यावारी सुंदर फुले गोल बोली रत्नाची आरास शाबाश साज मखमली त्यावारी सुंदर फुले गोल बोली झुलते हळूच दत्ताची पालखी झुलते हळूच दत्ताची पालखी निघालो घेऊन दत्ताची पालखी निघालो घेऊन दत्ताची पालखी टाळे टाळे एका तालामध्ये टाळी वाजवायची सगळ्यांनी एका तालामध्ये टाळी वाजवायची श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज टाळी टाळी स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव पालखी सांगत होतो पालखी हा अशी पालखी त्या पालखीमध्ये बसून रहुगण नावाचा एक राजा त्याच वाटेनं चाललाय त्या जंगलातून आणि त्या जंगलामध्ये तो जड बुद्धीचा भरत म्हणजे जड भरत बसलेला आहे वाटेवर आणि अचानक 4 भोई होते 4 भोई ती पालखी खांद्यावर घेऊन चालणारे त्या 4 पैकी एकाच्या पायामध्ये काटा घुसला असतील आजच्या सारख्याच येड्या बाबळी आणि एवढा काटा त्याच्या पायात घुसला पायातून रक्त व्हायला लागलं आणि तो भोई खाली बसला म्हणला महाराज क्षमा करा पण याच्या पुढे आता मी नाही चालू शकणार पालखी खाली ठेवली आणि राजाने आदेश दिला अरे जा रे अजून जर एखादा कोणी माणूस जर सापडला तर त्याला आणा आणि आपल्याला लगेच पुढे निघायचंय त्या पालखीचे 3 भोई एका माणसाला शोधायला लागले जो पालखी वाहू शकेल राजाला खांद्यावर घेऊन त्या ठिकाणी आले ज्या ठिकाणी हा भरत बसलेला होता जड भरत अरे राजाच्या दरबारात नोकरी करतो का म्हणला खायला मिळेल का त्याला भूक लागली होती बुद्धीला काही कामच नाही ना असा आडदांड होता अरे म्हणले हे जमतंय राव आपल्याला पहिलवानच आहे उचलते पालखी येतो का म्हणले खायला मिळेल का म्हणले पोटभर जितकं खायचं तितकं खा म्हणले काम काय काही नाही खांद्यावर ओझं व्हायचंय म्हणले चालते की बुद्धीला फक्त काम नाही पाहिजे आला आणि सगळ्यांनी पालखी उचलली आणि त्या रहुगण राजाला नेऊ लागले पालखीत बसवून पण यानं ठरवलं होतं मागच्या जन्मामध्ये जसं पापही होऊ दिलं नाही पुण्य नाही झालं तर हरकत नाही पण पाप होऊ द्यायचं नाही पालखी घेऊन चालताना एखादी मुंग्याची रांग आली की उडी मारायची
मुंगळे आले की उडी मारायची, कुठं काही किडा मुंगी काही अळी असं काही दिसलं की उडी मारायची. एकदा उडी मारली त्यानं, पायाखाली एखादा जीव मरू नये याची काळजी घेऊ लागला. पाय जर पडला मुंग्यावर तर मरायचे ते, म्हणून मग तो उड्या मारत मारत चालू लागला. राजाला दणकाने एकदा डोक्याला पालखी लागली, कारण खांद्यावर पालखी घेऊन उड्या मारत चालला म्हणजे डोक्याला जेव्हा दणकान पालखी लागली, कोणता रे ते, ठेवा पालखी खाली ठेवा. उतरला राजा खाली, तलवार काढली त्यानं. कोण उड्या मारायला ते, पालखी हलवताय. महाराज हे नवीन आलेलं, आत्ता आलेलं नवीन आलेलं हेच उड्या मारायला म्हणले, नीट चलन झाले. अरे तुझा जीव तुला प्रिय नाही का, मारून टाकील. तरी हा शांतच, मारून टाकील तुला, मरणाची भीती नाही का वाटत. म्हणले कोणाला मारणार, एकदम शांत आवाज, कोणाला मारणार. म्हणले तुला मारणार. म्हणले तुला म्हणजे, असं छातीकडे बोट केलं, अरे तुला मारणार. ही माझी छाती आहे म्हणले, मी नाही. काय म्हणला तो जड भरत, ही माझी छाती आहे मी नाही. त्याच्या हाताला धरलं, अरे तुला मारीन, हा माझा हात आहे, हा मी नाही. अशी डोक्याला तलवार लावली त्याच्या, अरे तुला मारीन, हे माझं डोकं आहे मी नाही. मला मारणार म्हणजे कोणाला मारणार, हा माझा देह आहे, मी या देहापेक्षा फार वेगळा आहे. राजानं तलवार दिली, खाली टाकून हात जोडले. अरे कोण आहे तू, एवढ्या ब्रह्मज्ञानाच्या गोष्टी करतोयस, कोण आहे तू. कारण एवढी साधी सोपी गोष्ट नाही. कधी तुम्ही विचार केलात का, कधी आपलं अशा गोष्टीमध्ये आपलं डोकं नाही चालत, बरोबर आहे. आपण म्हणतो हा माझा कान, हा माझा डोळा, हे माझे नाक, हे माझे दात, हे माझे ओठ, हा माझा हात, हा माझा पाय, माझं म्हणतो. पण मी कुठे आपल्या शरीरामध्ये कोणी सांगू शकेल का. कधी विचार केलाय आपण या गोष्टीचा, बरोबर आहे यादव महाराज. हे माझं डोकं, हे माझा कान, आपण म्हणतो हे माझं आहे, हे माझा हात, हा माझा पाय, पण यातला मी कुठे आहे. त्या राजानं तलवार खाली टाकली आणि हात जोडले, पाया पडला. राजा कोण आहेस तू, एवढं ब्रह्मज्ञान. म्हणला राजा, ज्या राज्यावर तू आता राज्य करतोयस, काही काळापूर्वी या अखंड भारताचा राजा मी होतो, भरत. आणि काही चुकीमुळं मला 2 वेळा जन्म घ्यावा लागला. एकदा हरिण झालो आणि आता पुन्हा माणूस झालो. पण आता पाप नाही होऊ द्यायचं म्हणून तुझी पालखी वाहायची वेळ माझ्यावर आली. आणि मी म्हणणारा मी या शरीरापेक्षा काहीतरी भिन्न आहे, काहीतरी वेगळा आहे. नैनम छिन्नती शस्त्रांनी नैनम दहती पावका. तो आत्मा मी आहे, अजर अमर अविनाशी आहे. ना जाळला तर जळणार, ना पाण्यात बुडवला तर बुडणार नाही, ना कापला तर कापणार नाही. असा मी अजर अमर अविनाशी असणारा आत्मा आहे. आत्मा कधीच मरण नाही, फक्त हा देह संपणार आहे, आत्मा कधीच संपणार नाही. त्या रहुगण राजाला एका साधूकडे जायचं होतं ब्रह्मज्ञान मिळवण्यासाठी, पण त्यानं तलवार टाकून दिली, पाया पडला. मला खरा साधू इथंच भेटला. इथंच त्या राजाला, रहुगण राजाला ब्रह्मज्ञानाचा उपदेश केला. आणि तिथं भरतानं आणि त्या राजानं देखील दोघांनीही मुक्ती मिळवून घेतली. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव बोलिए कृष्ण कन्हैया लाल की जय. जय श्री राधे, जय श्री राधे.